तर बेधडक महाराष्ट्रामध्ये मी राणी सोरे आज आपल्या समोर एक फेसबुक लाईव्ह मध्ये खरं तर विशेष मुलांचं आणि त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन ह्या विषयावरती संवाद साधत आहे। संवाद साधत असताना खरं तर सुरुवातीलाच एक गोष्ट सांगू इच्छिते, जसं की एखादं चॅनल पाहताना टीव्ही पाहताना एक पहिली बातमी येते की ह्या घडणाऱ्या गोष्टी काल्पनिक वास्तविक जीवनाशी आधारित नसून काही काल्पनिक आहेत असं सांगितलं जातं। पण आता मी तुमच्या समोर ज्या गोष्टी सांगणार आहे एक आई म्हणून, तर त्या नक्कीच सत्यवादी असतील, सत्यातल्या असतील, ज्या अनुभवातल्या असतील। त्या अनुभवातून मी काही शिकली आहे, माझा प्रवास कसा गेलाय, तर हे तुम्हाला सर्वांना सांगायला मला नक्कीच आनंद होईल। ह्या समाजात राहताना वावरताना येणाऱ्या अडचणी असतील, येणारा संघर्ष असेल आणि तो मग पेलताना ज्यावेळी मी पॉझिटिव्हली त्यातून काय घेतलंय आणि एक विशेष मुलांची विशेष आई म्हणून जगताना मला किती छान अनुभव आले, त्यातून मी किती माझं जडणघडण झाली, हे खरं तर हे सांगण्यासाठी हा कदाचित माझा संवाद असेल। तुम्ही नक्कीच तितक्या छान पद्धतीने तो घेसाल, नक्कीच त्याला तुम्ही तेवढ्या पद्धतीने आज विशेष मुलांसाठी त्याची खरं तर काळाची गरज आहे म्हणून हा संवाद असणार आहे। तर संवादाला सुरुवात करताना सुरुवातीला मी माझी ओळख सांगते। मी राणी चोरे, माझं एज्युकेशन आहे BA DSc MR MSW आणि आता मी लॉ करतेय। तर माझं लग्न आधीचं आयुष्य फार छान सुंदर होतं। लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलगी नवीन घरात गेल्यानंतर एक तिची काहीतरी छानशी स्वप्न असतात आणि ती स्वप्न घेऊन त्या नवीन घरामध्ये जात असती। खरं तर सुरुवातीला तुम्ही आता विशेष मूल आणि विशेष आई हे ऐकलं असेल, आता विशेष मूल तुम्ही ऐकताय तर सगळ्यांना प्रश्नही पडला असेल विशेष मूल म्हणजे काय। तर मी ज्यावेळी माझ्या घरामध्ये 2001 ला माझं लग्न झालं, माझं सगळं एज्युकेशन पुण्यातलं होतं। लग्न म्हणजे माझं 13वी पर्यंतचं शिक्षण पुण्यामध्ये होतं, प्राथमिक शिक्षण टाकळी हजीला होतं आणि 2001 ला लग्न झाल्यानंतर माझं शिक्षण खरं तर थांबलं आणि 2002 ला माझ्या आयुष्यामध्ये एक चिमुरडी एक काय म्हणतात ना, एखाद्या झाडाप्रमाणे एखादं छोटंसं एक वृक्ष घरामध्ये एक फुलावं झाड, एक रोपटं यावं, तसं ते आकांक्षाच्या नावाने माझ्या घरामध्ये आलेलं एक छोटंसं रोपटं होतं 2002 मध्ये। बाळ जन्माला आल्यानंतर तर घरामध्ये नवीन घरामध्ये खरं तर ग्रामीण साईडला लग्न झाल्यामुळे खरं तर नवीन घराशी, नवीन गावाशी, नवीन विचारांशी ऍडजस्टमेंट करताना खूप साऱ्या गोष्टी असतात की त्या लेडीजला करायला लागतात, त्याच्यामध्ये जावं लागतं आणि तिथे गेल्यानंतर मग मला वेगवेगळे अनुभव आले। त्यावेळी ते अनुभवातून जाताना बऱ्याच गोष्टी मला शिकायला भेटल्या खरं संसारिक आयुष्यातल्या। आणि हे शिकताना खरं तर तो प्रवास नुकताच चालू झालेला, नवीन घरामध्ये ऍडजस्ट करताना कदाचित माझं वयाचं 18चं रनिंग त्यावेळी चालू होतं, माझी आकांक्षा झाली त्यावेळी। आणि काही गोष्टी खरं तर बाळ आईच्या पोटात असताना, गर्भात असताना आईने काय काळजी घेतली पाहिजे, बाळ झाल्यानंतर काय काय गोष्टी असतात, ह्या खूप साऱ्या गोष्टी असतात की त्या आताच्या गोष्टी आपल्याला फारशा माहित नाही। आता बऱ्यापैकी समाज पुढे पुढे समजूतदार होत गेलाय, काही गोष्टीमध्ये जाणकार होत गेलाय, पण त्यावेळी कदाचित माझ्याकडे ते नॉलेज कदाचित कमी होतं। त्यामुळे ज्यावेळी मी प्रेग्नन्सीमध्ये असताना, ज्या ग्रामीण साईडला असल्यामुळे फारसा दवाखाना वगैरे काही गोष्टी माहीत नव्हत्या, काही गोष्टींच्या कल्पनाच नव्हत्या खरं तर। आणि ज्यावेळी आकांक्षा माझ्या आयुष्यामध्ये आली तर माझ्या आयुष्यात एक नवीन वळण लागलं होतं खरं तर। माझं शिक्षण वगैरे सगळं थांबल्यानंतर एक नवीन आयुष्याची सुरुवात झाली होती। आकांक्षाला पाहिल्यानंतर मला एक छान डायरी लिहायची सवय होती आणि मी माझ्या डायरीमध्ये लिहिलं होतं माझी आकांक्षा मला पायलट करायची म्हणून, कारण तिची लहानपणीच असं एक आईचं स्वप्न असतं आपल्या मुलीला काय बनवायचं। आकांक्षा माझी 2-2.5 वर्षांची झाली, संसाराचा गाडा चालू होता आणि 2 वर्षानंतर म्हणजे 2 वर्ष आणि 4 महिन्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये दुसरं एक छानसं बाळ आलं गेलं। तिचं नाव समीक्षा आहे, तर तिला मी लाडाने आम्ही सर्वजण खुशीच म्हणतो। तर ते दुसरी माझ्या आयुष्यामध्ये आलेली ते बाळ होतं। पण त्या 2 वर्षामध्ये 2 वर्ष 4 महिन्यामध्ये आकांक्षा कुठेतरी बोलायला थोडीशी मागे पुढे कमी पडायची, शब्दांचे उच्चार पूर्ण होत नव्हते। पण त्यावेळी म्हणतात ना, ग्रामीण साईडला एक असं म्हणतात की बाळ बोलणे ते पप्पावर पडलंय, कधी काकावर पडलंय, नानावर पडलंय असं म्हटलं जातं। आणि काही गोष्टी बाळाच्या ज्या वयाच्या पातळीनुसार, बौद्धिकतेनुसार किंवा फिजिकलनुसार जर मुलांची ग्रोथ कमी होत असेल तर ती गोष्ट त्यावेळी जर त्या वेळेस लक्षात आली तर काही गोष्टी समजायला लागतात। आकांक्षा व्यवस्थित चालत होती, बोलत होती, फिरत होती, छान छान थोड्याफार गप्पा मारत होती आणि त्यामुळे तिचं ते बालपण आनंदात चाललेलं होतं खरं तर। आणि आकांक्षा झाल्यानंतर 2 वर्ष 4 महिने मी ज्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये दुसरं बाळ आलं समीक्षा म्हणून, खुशी म्हणून, तर ह्या दोघींमध्ये ती झाल्यानंतर माझं स्वप्न होतं की तिला कलेक्टर करायचं आणि तिला कलेक्टर करायचं हे ज्यावेळी माझं ते विजन होतं खरं तर ते दोघींबाबत मी लिहिलं होतं। मी नेहमी एक स्वतःला म्हणायचे माझं आयुष्य असं लहानपणापासून जिद्दीत गेलेलं किंवा मला माझ्या घरच्यांनी आई वडिलांनी खूप सपोर्ट केलेला होता
लग्नाआधीच माझं ब्लॅक बेल्ट वगैरे झालेलं होतं, मी गाडी चालवायची आणि छान फ्रीडम होतं मला. त्या सगळ्या वातावरणातून मी आलेली होते आणि नवीन घरामध्ये बऱ्याच गोष्टी ऍडजस्ट करायला लागत होत्या. ह्या ऍडजस्ट करताना ज्यावेळी मी आकांक्षा आणि खुशीला सांभाळत होते त्यावेळी त्या दोघींच्या थोडंसं असं जाणवायचं की कुठेतरी बोलण्यामध्ये ह्या दोघी जणी कमी पडतात, ते जास्त काही गोष्टी समजत नाहीत मला असं वाटायला लागलं. आणि 3-4 वर्षांची होती. आम्ही एकदा पुण्याला दोघींना घेऊन पण गेलो तर त्यावेळी डॉक्टरांनी फक्त सांगताना की असं सांगितलं होतं की त्यांचं आकांक्षाच्या रिपोर्टवरून असं सांगितलं होतं की आकांक्षा अरे आताचं जे आहे तिचं वय आहे त्या वयापेक्षा ती 2 वर्षांनी कमी चालणारी म्हणून. त्यावेळी मला असं वाटायचं ठीक आहे, कमी चालणारी म्हणजे 2 वर्षांनी थोडीशी मागे असणारी, म्हणजे 12वीचं मूल 10वीला आहे असं एक डोक्यामध्ये माझ्या त्यावेळी असं फिट होतं. आणि बाकी काही गोष्टी मला माहीत नव्हत्या. पण घरामध्ये ते जबाबदारी कर्तव्य सांभाळताना नकळत अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या की असं वाटायचं आकांक्षा ग्रामीण साईडला असताना त्या गावामध्ये राहताना की आकांक्षा ऐकत नाही, काही गोष्टी लक्ष देत नाही, शाळेत जायला नको म्हणती बालवाडीमध्ये. आणि म्हणून मग मी घरच्यांच्या मागे लागून मिस्टरांना म्हणून म्हटलं की मला शिरूरला तिला ऍडमिशन करून द्यायचे. आणि म्हणून मी आकांक्षाला घेऊन शिरूरला घरच्यांना सांगून आम्ही शिरूरला ऍडमिशन करण्यासाठी आलो. मला असं वाटतं तो 2006 आणि 2007चा माझा काळ होता खरं तर, 2007-08 मध्ये. आणि मी आकांक्षा आणि खुशीला घेऊन आले त्यावेळी माझ्या डोक्यात एकच होतं की चांगल्या शाळेमध्ये मुलींना दोघींना ऍडमिशन करून द्यायचं आणि त्यांच्याबरोबर छान मस्त त्यांचं पुढे फ्युचर करायचं. कधीही आयुष्यामध्ये जे कदाचित माझं शिक्षण थांबलं असेल, मला स्वतःच्या काही गोष्टी करता आल्या नाही माझं लग्न झाल्यामुळे, तर माझ्या मुलींमधून मला ती स्वप्न पूर्ण करायची होती. नेहमीच मी स्वतःला म्हणायची की मला माझ्यावरून माझ्या मुलीला ओळखलं नाही पाहिजे, तर माझ्या आकांक्षा आणि खुशीवरून मला ओळखलं पाहिजे की राणी चोरे ही आकांक्षाची आणि खुशीची आई आहे. असं माझ्या मुलींचं वेगळं व्यक्तिमत्व, वेगळं समाजामध्ये एक स्थान असेल की ज्याच्यामुळे मला ओळखलं जाईल आणि हा माझा अभिमानाचा क्षण असेल. त्याच्यामुळे माझ्या मुलींना मी कशात कमीच ठेवणार नाही असं एक जिद्दीने स्वप्न घेऊन मी खरं तर तो प्रवासाला निघले होते. माझा प्रवास तो चालू झाला खरं तर त्यांच्या आयुष्यातला. शिरूर सारख्या ठिकाणी मी आले त्यावेळी माझ्या आयुष्यात तो पहिला क्षण होता की मी शिरूरमध्ये मुलींना घेऊन आले. आणि त्या मुलींना घेऊन आल्यानंतर राहताना त्या अचानक मुलींचे काही प्रॉब्लेम समोर आले आणि त्यावेळी ते विशेष मूल काय अडचणी आल्या, तर ह्या साऱ्या प्रश्नांचं आता खरं तर उत्तर तुम्हाला मी देतेय. तर जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं मी त्यातूनच देते ह्या सगळ्या माझ्या संवादामध्ये. जसं की विशेष मुलं असताना नेमकं काम करताना काय अडचणी येतात, काय आव्हानं असतात, तर आणि समाजाचा दृष्टिकोन कसा असतो, तर हे त्यावेळेचा तो अनुभव होता. आकांक्षा 2008 मध्ये म्हणजे साधारणतः आकांक्षा 6 वर्षाची होती आणि 1 वर्षामध्ये आकांक्षा शाळेमध्ये व्यवस्थित जात नव्हती, मुलांमध्ये व्यवस्थित बसत नव्हती, शाळेतून घरी निघून यायची, शाळेत ओरडायची, राहायची नाही. तर मला असं वाटायचं की अरे हिला शाळा आवडत नाही म्हणून ही अशी करते. पण नंतर नंतर असं जाणवायला लागलं की आकांक्षा जी बोलणारी आकांक्षा होती, चांगली गप्पा मारणारी होती, सांगणारी होती, काही गोष्टी मम्मा हे देते ते म्हणणारी आकांक्षा होती, अचानक बोलायची बंद झाली. आणि ती बोलायची बंद झाल्यानंतर जे सगळ्यात मोठा एक आईसाठी शब्द असतो आई, तर माझी आकांक्षा खरं तर आई हा शब्दच बोलायची बंद झाली त्यावेळी. आणि आकांक्षाला ज्यावेळी मग मला असं वाटलं की अरे हे काय आहे नेमकं, ही आकांक्षा अशी बोलायची का बंद झाली. तिला आम्ही लाडाने छकुली म्हणायचो. आणि मग मी घरच्या माझ्या मिस्टरांना सांगितलं की छकुली पूर्ण बोलायची बंद झाली, आपण डॉक्टरांना दाखवूयात. आणि मग त्यानंतर मी शाळेत नेल्यावर पण ती शाळेत काही बोलायची नाही, खेळायची नाही. आणि मग मला तिथे कोणीतरी सांगितलं की नगरला एक संस्था आहे विशेष मुलांची, तुम्ही तिथे घेऊन जा. विशेष मूल म्हणजे काय हे त्यावेळी मला माहित नव्हतं, कारण मी नॉर्मल आई म्हणून जगत होते. नॉर्मल मुलांसारख्या ऍक्टिव्हिटीज माझ्या आयुष्यामध्ये घडत होत्या, नॉर्मल आईसारख्या ऍक्टिव्हिटीज होत्या. त्याच्यामुळे विशेष मूल काय हे मला माहित नव्हतं खरं तर त्यावेळी. आणि मग मी आकांक्षाला घेऊन नगरला गेले. तिथं गेल्यानंतर मी एक शाळा पाहिली. त्या शाळेत गेल्यानंतर क्षणभर मी स्तब्ध झाले. अरे अशी मुलं असतात की ज्यांना काहीच कळत नाहीये, मग माझी आकांक्षा तर अशी नाहीच आहे. आणि म्हणून मी तिथून मागे निघून आले. प्रवास माझा पुन्हा रडण्याचा होता खरं तर, तो आयुष्यातला पहिला अनुभव होता. परंतु नंतर घरी आल्यानंतर आकांक्षाचे ते प्रॉब्लेम इतके वाढलेले होते की आकांक्षा खूप ओरडायची, किंचाळायची, शांत बसायची नाही. शेजारी लोक सांगायला यायचे की तुमची मुलगी खूप ओरडतीये, गोंधळ घालते, रडते, आम्हाला डिस्टर्ब होतंय. आणि मग मला असं वाटलं की नाही, मग मी परत विचार केला की आपण आता कुठेतरी परत शाळेत जाऊन बघायला पाहिजे, कारण नॉर्मल स्कूलमध्ये ऍडमिशनच द्यायला कोणी तयार होत नव्हतं, कारण तिचे बिहेवियर प्रॉब्लेम वाढले होते. आणि मग मला पर्याय नव्हता, मला त्याच स्कूलमध्ये नेणं होतं. मी नगरला गेल्यानंतर मला तिथे कळलं की अशी एक शाळा असते की जिथे ज्या मुलांना अशा काही ज्या मुलांना समजत नाही, काही गोष्टी कळत नाही, त्या मुलांना ऍडमिशन दिलं जातं. पण त्यासाठी एक सर्टिफिकेट लागतं,
त्याला सिव्हिलचं सर्टिफिकेट आपण ससून सर्टिफिकेट, जे पुण्यात राहणारे लोक आपण इकडचे असतो पुणे जिल्ह्यातली, तर ते सर्टिफिकेट लागतं, डिसेबल सर्टिफिकेट म्हणतो. ते असल्याशिवाय कुठेही ऍडमिशन भेटत नाही. मला हा प्रश्न पडला, अरे डिसेबल सर्टिफिकेट म्हणजे काय? म्हणजे त्यावेळी डिसेबल आणि अपंग हा शब्दच माझ्या डोक्यात, बुद्धीत कुठे बसत नव्हता, त्या बुद्धीपर्यंत येत नव्हता. आणि मग मी त्या मॅडमला विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुमची मुलगी तर इतर मुलांसारखी नाहीये, तिला तिच्यासाठी विशेष ट्रेनिंग द्यावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला ते सर्टिफिकेट लागेल. आणि मग मी त्यानंतर विचार केला की नाही, आपण शाळेत नाही जायचं तर आपण घरी डॉक्टरांकडे जाऊन तिला दाखवूयात. आणि म्हणून मी पुन्हा केममध्ये तिचे रिपोर्ट घेऊन गेले. आणि ते रिपोर्ट घेऊन गेल्यानंतर मी डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की तुला आता खूप असं वाटलं असेल की तुझी मुलगी आता बोलत का नाहीये, तिला काही समजत का नाहीये, तिला काहीच का कळत नाही, ती आता काहीच म्हणत नाहीये, तिला शिसूचं पण ट्रेनिंग राहिलेलं नाहीये. तर मी म्हणलं हो, हे असंच सगळं झालंय, ती आता शिसू जागेवर करतेय, कुठेही करतेय आणि काही समजतच नाही. तर त्यांनी मला सांगितलं की तुझ्या मुलीला MPS हा जेनेटिक आजार आहे आणि वयाच्या 5व्या-6व्या वर्षानंतर ह्या आजाराची लक्षणं दिसायला लागतात. ह्या आजाराच्या लक्षणांमध्ये मुलाची, मग मी डॉक्टरांना म्हटलं पण ह्या आजाराची लक्षणं अशी काय, म्हणजे नेमकं याच्यामध्ये काय, नेमकं हा एक सिंड्रोमचा आजार आहे. आणि डॉक्टरांनी त्यावेळी सांगितलं की बाळ जन्माला आलं तर पहिल्या 5 ते 6 वर्षांमध्ये या आजाराची लक्षणं समजून येत नाही आणि जसं जसं मूल मोठं व्हायला लागतं तसं तसं त्या मुलाची लक्षणं समोर यायला लागतात. मग मुलगा अचानक बोलायचा बंद होतो, त्याचे सेन्स पूर्णपणे जातात, ब्रेन आणि बाकीचे जे लंग्स हर्ट्स वगैरे आहे ते सगळं डॅमेज होत जातं, शरीराचे पार्ट कमी होतात, मुलाची फिजिकल डेव्हलपमेंट आणि मेंटल डेव्हलपमेंट दोन्ही कमी होत जातं. आणि एक काळ असा असतो की नंतर लास्ट टाइम मुलं एकदम पूर्ण सिव्हिअर होतात की त्यांना त्यांचं काहीच कळत नाही, जागेवर शिसू होतं, झोपून राहतात आणि मुलं बारीक होत जातात. आणि हे सगळं तुम्हाला स्वीकारणंच आहे. त्यावेळी मनामध्ये एकच गोष्ट होती की आपल्या आयुष्यामध्ये दुसरी मुलगी आहे जी समीक्षा आहे, ती नॉर्मल आहे आणि तिच्याबाबत डोक्यामध्ये हा शंकाच आली नाही की असं काय आहे. मी डॉक्टरना विचारलं पण डॉक्टरने सांगितलं की 20-22 वर्षापर्यंत ह्या मुलांचं लाईफ असतं आणि 20-22 वर्षापर्यंत लाईफ असताना फक्त तुम्ही त्यांना प्रेमाने आता छान सांभाळू शकता. माणसाचा जन्म मृत्यू हा आपल्या हातात नसतो, खरं तर तो परमेश्वराच्या हातात असतो. पण ज्यावेळी कळतं ना की अरे आपल्या मुलाचं आयुष्य एवढं सांगितलं की या पद्धतीने जाणार आहे, तर एक आई म्हणून खरंच सांगते माझ्या पायाखालची खरंच जमीन त्यावेळी सरकली होती. मी क्षणभर असा विचार केला आपलं आयुष्य संपलंय, आता आपण जगूच शकत नाही. आणि तो प्रसंग खूप भयानक होता. खरं तर म्हणतात ना आयुष्याला एक टर्निंग पॉईंट भेटत असतो, आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण येत असतं आणि त्यातून आपण शिकत असतो पुढे जायचं की मागे यायचं. माझ्या आकांक्षाच्या त्या आजारातून त्यावेळी माझी एक क्षणभर ज्यावेळी पायाखाली जमीन सरकली असेल, पण त्यावेळी दुसरीकडे माझ्या आयुष्यात परत असं एक वाटलं की अरे ठीक आहे, माझ्या आयुष्यात एक मुलगी चांगली आहे, समीक्षा. आकांक्षा माझी अशी तर मी तिच्यासाठी छान काहीतरी करेल, तिला जगवेल, तिला छान प्रेमाने मी सांभाळेल आणि जे जे गोष्टी करते त्या करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. आणि म्हणून मी विचार केला की आता आपण आकांक्षाच्या पुढील प्रवासाला सुरुवात करायची. आणि त्यानंतर मी आकांक्षाच्या प्रवासाला सुरुवात केल्यानंतर खरं तर माझी सुरुवात झाली देवऋषी ब्राह्मण या सगळ्या गोष्टींपासून. कारण प्रत्येक माणूस त्याच गोष्टी पहिल्या करते. माझी मुलगी बोलत का नाही, माझी मुलगी चालत का नाही, माझी मुलगी सांगत का नाही. कोणी म्हणलं घराची शांती घाल की मी शांती घालायचे, कोणी म्हटलं मला की तुम्ही हे करत आई तर ते करून जायचे. म्हणजे जे नको त्या गोष्टी ती आई करत असती. त्या वर्षामध्ये मी 5 लाख रुपये माझ्या मुलीवर खर्च केला होता, फक्त ती नीट व्हावी म्हणून. पण तरी तिच्यामध्ये काही बदल होत नव्हते. तिचे प्रॉब्लेम इतके वाढले होते ना, ज्या घरामध्ये मी रेंटनी राहत होते, मला त्यावेळी रेंटनी राहायला लागायचं आणि ज्या ज्या घरामध्ये मी रेंटनी राहायचे त्यावेळी अनुभव असले, म्हणजे आजचा जो विषय आहे समाजाचा दृष्टिकोन, त्यावेळी समाजामध्ये पण कदाचित बाळ मतिमंद काय हे माहीत नाहीये. आणि त्यावेळी माझी मुलगी मतिमंद हे मला पण मान्य नव्हतं. आज मला ते सांगताना काही वाटत नाहीये, कारण ज्या गोष्टी आहेत त्या मी स्वीकारल्या तर समाज स्वीकारणार आहे. आणि आकांक्षाच्या त्या प्रवासामध्ये ज्यावेळी मी आकांक्षाला घरात ठेवायची त्यावेळी आकांक्षा शी करायची जागेवरती, शी मध्ये हात घालायची, पूर्ण भिंतीला सारवायची, कधी माझ्या केसांना शी लागायची. आकांक्षा इतकी किंचाळायची, ओरडायची की सगळी शेजारची लोक डिस्टर्ब होऊन जायची. आणि त्यावेळी माझं एक अनुभव असायचं की कोणीतरी लोक येऊन पटकन म्हणून जायचे तुमची मुलगी खूप ओरडतीये, एखादं वर्ष झालं की घर खाली करा. आणि खरंच ते घर खाली करायला लागायचं, कारण बाकीच्यांना आपल्यामुळे त्रास व्हायचा. नाही म्हणलं तर अख्ख्या शिरूर शहरामध्ये जिथे कुठे राहिली नाही असा एक प्रसंग नाहीये. खूप साऱ्या ठिकाणी राहिले, खूप साऱ्या ठिकाणी ते संसाराचा गाडा वाहत गेले. आणि ह्या आकांक्षाला मग घरामध्ये राहिल्यानंतर जे बिहेवियर प्रॉब्लेम वाढत गेले, त्यानंतर असं वाटलं की नाही, आकांक्षाला घेऊन आपण कुठेतरी एखाद्या चांगल्या शाळेत जायला पाहिजे. आणि मग त्या प्रवासाच्या दिशेने निघले. देवऋषी ब्राह्मण सगळं करून झाल्यानंतर मग लास्टचा प्रवास होता की आता कुठेतरी प्रॉपर आपल्या मुलीला आपल्याला शिकवायचंय, तिच्या बेसिक गोष्टी ज्या काही गेल्या असतील त्या
तिथपर्यंत ठेवून तिला काहीतरी समाजात निदान जगता येईल इतकं आपण तिला ट्रेन करायचंय आता. आणि म्हणून मी प्रवासाला लागल्यानंतर माझा प्रवास चालू झाला. नगर झालं. नगर वर्षभर मी नगरमध्ये राहिले. तिथे 4-6 महिन्यानंतर तिथे माझ्या मुलीला टॉयलेट ट्रेनिंग नसल्यामुळे ती जागेवर शी करायची. शी धुण्यासाठी माणसं कमी असल्यामुळे तिथे केअरटेकर नसल्यामुळे कदाचित तिला तिथे ऍडमिशन राहिलं नाही. तिथून मी आकांक्षाला काढलं आणि मग मी मोरगाव सुप्याला ऍडमिशन केलं. तिथेही तोच प्रॉब्लेम झाला. 2 दिवसाला जायचं, मागे यायचं. 2 दिवस आकांक्षाला घरी ठेवायचं, 2 दिवस मोरगाव सुप्याला घेऊन जायचं. साधारणतः तिथून 4 तासाचं 5 तासाचं ते अंतर असायचं. 5 तासाचा तो प्रवास असायचा. त्या प्रवासात जाताना पण ज्यावेळी मी एसटी मध्ये बसायचे त्यावेळी लोक माझ्याकडे केवळ आणि नजरेने बघायचे, सहानुभूतीने बघायचे. आणि मग मला माझ्याकडे पाहताना त्यांना प्रश्न पडायचा की अरे काय बाई हिच्या आयुष्यात हे असे, ही मुलगी किती ओरडतीये. रस्त्याने खूपदा गाडीमध्ये एसटीचा तो प्रवास होता. खरं तर गाडीमध्ये बसल्यानंतर लोक असं तिने ओरडायला लागली, रडायला लागली, किंचाळायला लागली. काही एखादं पटकन म्हणायचं, अहो तुम्ही इथं गाडीत नका, तुम्ही दुसऱ्या गाडीने, आम्हाला त्रास होतोय, आमच्या कानात आवाज जातोय, गाडीत किती गोंधळ आहे त्या मुलीचा, तिला शांत करा. आणि काही वेळेस असं व्हायचं की त्या गाडीतून उतरायला लागायचं. दुसरी गोष्ट, ह्या मुलांना अशी काही फक्त ते मुलांना समजतच नाही असं तर काही गोष्टी पुढच्या कळतही नसतात. म्हणजे जसं की पहिली लहानपणाची एक सवय होती आकांक्षाला की तिला बाबांच्या पप्पांच्या खिशामध्ये हात घालायचा, काहीतरी वस्तू घ्यायची, मागायची होती. आणि त्या प्रवासात जाताना असा एकदा अनुभव आला होता की तिने पटकन, माझा भाऊ आणि आम्ही तिला घेऊन पुण्याला चाललो होतो खरं तर दवाखान्यामध्येच. आणि जाताना तिने त्या गाडीत असताना एका एसटी मध्ये उभी राहताना गाडीला प्रचंड गर्दी होती आणि तिने एका माणसाच्या खिशामध्ये हात घालून त्याच्या पॉकेटला हात लावला आणि त्याने ते पाहिल्यानंतर त्याने पटकन तिचा हात धरला. त्यावेळी आकांक्षा माझी 7-7.5 वर्षांची होती आणि त्याने हात धरल्यानंतर त्याने लगेच तिला ओरडला आणि चोरटी म्हणला, ए काय चोरी करते का म्हटला आणि खूप जोरात ओरडला. क्षणभर मला असलं राग आला त्या माणसाचं की अरे का माझ्या बाळाला चोरटी म्हणला. आज जर तिच्याकडे पाहिलं, तिच्या घरी इतकं चांगलंय, सदन फॅमिली होती घरी, पैसे पाणी चांगले होते, फक्त आज तिच्या त्या प्रॉब्लेममुळे तिला कुठेतरी मला तिथे पुण्यापर्यंत दवाखान्यापर्यंत घेऊन जायला लागत होतं, एसटीने जावं लागत होतं आणि त्यावेळी मला गाडी ड्रायव्हिंग करून तिला नेणं अवघड होतं, अशक्य होतं. आणि ह्या माणसाने डायरेक्ट तिला चोरटी म्हटलं. पण मग नंतर मी विचार केला, अरे तो मला बोललाय, यातून मला काय शिकायला भेटलंय. माझा भाऊ चिडला होता त्याच्यावरती. मी त्याला सांगितलं, अरे चिडू नको, ठीक आहे, जाऊ दे, सोडून दे. कारण बरोबर आहे, आपलं बाळ आपल्याला माहिती कसं आहे ते, स्पेशली त्याला काय प्रॉब्लेम, त्याच्या काय अडचणी, त्याच्या काय गरजा, हे मला माहिती होतं, त्याला माहित नव्हतं त्या माणसाला. मग मी त्याला सांगितलं की दादा सॉरी, मी तुमची माफी मागते, माझ्या बाळाला काही समजत नाही आणि त्याच्यामुळे नकळतीने तुमच्या शर्टमध्ये, त्या पॅन्टच्या खिशामध्ये हात घातला. तिला चोरी करायचा हा उद्देश नव्हता, तिला त्या वस्तूचं अट्रॅक्शन होतं. आणि मग तिथून आम्ही निघून गेलो. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर असाच हा प्रवास बरोबर चालत असताना, जात असताना मग मला पुण्यामध्ये असं डोक्यात आलं की आपण पुण्यामध्ये एखादी चांगली संस्था बघावी आणि तिथे आकांक्षाचं ऍडमिशन करावं. आणि म्हणून मग मी ते पुण्यातून शिरूरवरनं पुण्याला आले, पुण्याला जायला लागले. पुण्याला गेल्यानंतर मला एक चांगली संस्था भेटली, ज्या संस्थेमध्ये मला आकांक्षाचं ऍडमिशन करायचं होतं. पण ती प्रत्येक आज मी त्या संस्थेला किंवा त्या संस्थेतून आले चांगले अनुभव न तुम्हाला शेअर करणार आहे आज, की त्या संस्थेमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला ऍडमिशनच भेटलं नाही, कारण आकांक्षाचे प्रॉब्लेम खूप सिव्हिअर होते. त्यांनी तेच कारण सांगितलं की तुमच्या मुलीला टॉयलेट ट्रेनिंग नाही, टॉयलेट ट्रेनिंग असेल तरच ऍडमिशन दिलं जातं. मला प्रश्न सारखा पडायचा, अरे ज्या मुलांना टॉयलेट ट्रेनिंग नाही त्यांना न्यायचं कुठे आपण, मग ह्या मुलांना ठेवायचं कुठे, ह्या मुलांना सांभाळायचं कसं, एक आई म्हणून कसं करणार आहे. आणि म्हणतात ना, नेहमी एक आपल्या स्त्रीमध्ये, एक आईमध्ये एक जिद्द असते, आपल्या मुलासाठी लढण्याची ताकद असते. त्यावेळी मी पण ठरवलं काही झालं तरी आकांक्षाचं ऍडमिशन करून द्यायचं. आणि म्हणून मी महिनाभर सकाळी 1 तासाचं मेडिकल ट्रेनिंगला तिथे जायचे. सकाळी 7ला मी घरातून निघायचे, 10 वाजता मी पुण्यामध्ये पोहोचायचे त्या संस्थेमध्ये. 10:30 वाजता ते ट्रेनिंग चालू व्हायचं, 10:30-11 वाजता, आणि 12:30 वाजता परत मी घेऊन आकांक्षाला परत पुणे शिरूरला घेऊन यायचे. आणि हा महिनाभराचा प्रवास केल्यानंतर त्या तिथल्या संस्थेतल्या लोकांच्याही लक्षात आलं की ही बाई खूप चिकाटीची आहे, ही तिच्या मुलीचं ऍडमिशन केल्याशिवाय राहणार नाहीये. आणि म्हणून माझ्या मुलीला 2.5 तासासाठी, म्हणजे साधारणतः 2-2:30 वाजेपर्यंतचं ऍडमिशन भेटलं गेलं. मग त्या ग्राउंडवर बसताना मला तिथे गेल्यावर मग मला समजलं की अरे ह्या मुलांना शिकवण्यासाठी, शिक्षणासाठी विशेष शिक्षक असतात, विशेष शाळेमध्ये विशेष शिकवलं जातं ह्या मुलांना. आणि मग मी तिथे बसल्यानंतर, मी तिथे ते ट्रेनर वगैरे पाहिल्यानंतर असं वाटलं की अरे आपण पण ह्या मुलांसाठी एक आई होण्यापेक्षा एक शिक्षक पण होऊ शकतो. आणि म्हणून मी ठरवलं की नाही बाप, मी तिथे चौकशी केल्यानंतर मला कळलं ह्या मुलांचं एक स्पेशल एज्युकेशन असतं आणि ते आपल्याला घ्यायचंय. तर मग मी आकांक्षामध्ये, त्या आकांक्षाला घेऊन गेल्यानंतर, मी त्या संस्थेमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर मी तिथे DSCMRला, डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन मेंटल रिटार्डेशन, मग ती म्हणजे मुलांसाठीचे ते विशेष शिक्षक म्हणून असतात, ते ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली. त्या 2 वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये शिकत असताना पण मला खूप छान अनुभव आले. आकांक्षाला वर्गात ठेवल्यानंतर पण ज्यावेळी तिचे बिहेवियर प्रॉब्लेम होते त्यावेळी बऱ्याच गोष्टी मला स्वतःहून शाळेत जाऊन करायला लागायच्या. तिची शिस्त धुवायला जायला लागायचं.
त्याच्यानंतर तिची शीस धुवायला जायला लागायचं, तिच्याबरोबर थांबायला लागायचं. एसटीतून जातानाच्या 3 तासामध्ये आणि येतानाच्या 3 तासामध्ये ज्यावेळी मला गाडीत भरपूर अडचणी यायच्या, म्हणजे साधारणतः असं व्हायचं एखाद्या ठिकाणी रस्त्यावर मध्येच उतरायला लागायचं आकांक्षाने शी केली तर. त्यावेळी हगीज पॅड नव्हते आणि ते असं तेवढे कॉस्टली मला परवडायचे नाही, असं कुठेतरी एक होतं. आणि मग मी ते रस्त्यात कुठे आकांक्षाने शी केली की गाडीत वास यायचा, म्हणून मला गाडीतून निम्म्या रस्त्यातून उतरायला लागायचं एसटीतून, परत दुसरी एसटी पकडायची आणि मग खूप सारा एखादा 2-1.5 किलोमीटर काही काही वेळ चालायला लागायचं. आणि मग या प्रवासामध्ये जाताना मला काही काही वेळा असं व्हायचं की माझी केस एकीकडे विस्कटलेली असायची, कधी माझ्या हातांचा शीचा वास यायचा, कधी माझ्या डोक्याचा केसांचा शीचा वास यायचा, कधी माझी साडीचा पदर एकीकडे असायचा, कधी मला. आणि आजही माझ्या बॅगमध्ये काय असतं आवर्जून सांगावंच वाटतंय का आईला, आजही माझ्या बॅगमध्ये जर काय असतं तर मुलींचे हगीज पॅड असतात, मुलींसाठी एखादा बिस्किट पुडा असतो, मुलींसाठी पाण्याची बॉटल असते, मुलींचे 2-3 पॅन्ट असतात, नॅपकिन असतात, मुलींचा फ्रॉक असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या आईला आता म्हणजे कंटिन्यू कराव्या लागतात त्या गोष्टी. आणि त्याही वेळी मग मला ते प्रवासात जाताना माझी ती बॅग गच्च भरलेली, ती माझा तो केस विस्कटलेली, एखादं पटकन म्हणून जायचं, अरे ही बाई काय मनोरुग्ण आहे का, अरे हे बाळासारखीच आहे, बाळाची आई आहे. पटकन कोणीतरी म्हणून जायचं, काय ह्या बाईच्या नशिबात देवाने दिलंय, काय हिचं दुर्दैवी नशीब, काय पूर्वजन्मीने पाप केले म्हणून देवानीच्या पदरी असं दिले. समाज त्यावेळी समाजाच्या नजरेने बघत असतो आणि मी एक आई म्हणून माझ्या नजरेने बघत होते की माझं बाळ माझ्यासाठी किती महत्वाचं आहे. आणि तो प्रवास करताना ज्या ज्या वेळी मला अडचणी येत गेल्या त्यावेळी मी एकच शिकत गेले नक्कीच की मी काय केलं पाहिजे माझ्या मुलींसाठी, मी माझ्या मुलीसाठी कसं पळलं पाहिजे. आणि मग मी त्यावेळी ठरवलं की आकांक्षाचं ऍडमिशन तर झालंय, आता मी DSCMR कम्प्लीट केलंय. आणि त्या अनुभवातून मी ठरवलं की आपण पण तिथे राहिल्यानंतर ज्यावेळी कळलं की ऍडमिशन घेणं सोपं नव्हतं, तिथे आलेला तर अनुभव वगैरे जो असेल तो त्यातून काहीतरी वेगळं शिकण्यासारखं होतं. त्यावेळी डोक्यामध्ये एक गोष्ट आली की अरे कुठेतरी आपणच अशा मुलांसाठी काहीतरी एखादं काम केलं पाहिजे, शाळा सुरू केली पाहिजे किंवा आपण त्या मुलींसाठी वेगळं काहीतरी करू शकतो. आणि त्या भावनेतून खरं तर मी त्या शिक्षणाकडे बघत होते, प्रॅक्टिकल अनुभव घेत होते. तिथे गेल्यानंतर मला कळलं विशेष मूल म्हणजे काय. आज ती व्याख्या मी तुम्हाला सांगेल. समाजामध्ये जगताना, समाजासारखं जगताना, समाजात येणाऱ्या सर्वसामान्य माणसांसारख्या गोष्टी त्या मुलांना करता येत नाही. समाजासारखं त्यांना सर्वसामान्यासारखं आयुष्य जगता येत नाही. ते जगण्यासाठी त्यांना खूप साऱ्या अडचणी येतात. प्रत्येकाच्या मदतीची गरज असते आणि त्यासाठी त्यांना विशेष ट्रेनिंगची विशेष शिक्षणाची गरज असते. अशा मुलांना आपण विशेष मूल म्हणतो, ज्यांना स्वतःच्या दैनंदिन गरजा पूर्ण करता येत नाही. ही साधी सरळ व्याख्या आहे, याच्यामध्ये वेगळं काहीच नाहीये. आता ऐकताना तुम्हाला हे खूप हे वाटत असेल, पण मला त्यावेळी ती व्याख्या खूप प्रचंड जड होती. कारण स्वतःच्या दैनंदिन गरजा म्हणजे मुलाला कपडे घालता येत नाही, स्वतःचं जेवण करता येत नाही, शिसू करता येत नाही, सांगता येत नाही, शी धुता येत नाही. आणि अशामध्ये त्या बाळाला सांभाळायचंय ही खूप मोठी जबाबदारी होती. ज्यावेळी त्या ज्या संस्थेमध्ये मी शिक्षणासाठी गेली ती भरपूर मुले पाहिली, 200-400 मुलं पाहिल्यानंतर मला असं वाटलं अरे मी एकटी आई अशी नाही की त्यांच्या आयुष्यात हा संघर्ष आहे. अशा कित्येक मुलांच्या आई आहे, त्यांच्या आयुष्यात हा संघर्ष आहे. आणि हा संघर्ष येताना ह्या संघर्षामधून जाताना त्यांना किती अडचणी येतात, त्या आईची काय निरागस आहे. कारण मलाही असं व्हायचं काही वेळेस, खूप त्रास व्हायचा आणि असं वाटायचं अरे आपण न जगलेलं बरं, इतकं प्रचंड त्रास व्हायचं. काही वेळेस खरं सांगते मानसिकता माणसाची होती त्यावेळी की अरे नको नको, हे आपल्याला आयुष्यच नको, आपल्या आयुष्यात देवाने हे काय दिलंय. पण त्यावेळी मी त्या खुशीकडे बघायचे. आणि मला असं वाटतं की माझं ते 2 वर्षाचं DSCMR कम्प्लीटच होत आलं होतं. आणि 2 वर्षाचं DSCMR कम्प्लीट होत आलं असताना अचानक, कारण माझी खुशी माझ्या आईकडे होती त्यावेळी माझ्या आकांक्षाच्या शिक्षणासाठी, आणि त्यावेळी अचानक माझ्या समोर एक परत दुसरा प्रसंग आला जो माझ्या आयुष्यात परत दुसरं वळून घेऊन जाणार होता. माझ्या समीक्षाची म्हणजे माझी खुशी, जिला मी कलेक्टर करायचं छानसं स्वप्न पाहिलेलं होतं आणि ती खूप चांगली आहे, नॉर्मल आहे असं मी धरून चालले होते. तिच्याकडे पाहून मी जगत होते खरं तर. आणि त्या वर्षामध्ये माझ्या त्या 2009 मध्ये 9-10 मध्ये त्यावेळी ती 6 वर्षांची झाली होती माझी समीक्षा. आणि त्यावेळी तिचाही तेच प्रॉब्लेम समोर आला. ती अचानक ओरडायला लागली, खूप गोंधळाला घालायला लागली. आणि त्यावेळी मग माझ्या आईने मला बोलून घेतलं की राणी म्हटली अगं खुशी खूप त्रास देतेय. आणि म्हणून मग मी घरी गेल्यानंतर तिला तिथून घेऊन मी पुणे हॉस्पिटलला गेले आणि इथून परत मी तिला केमला नेलं. केमला नेल्यानंतर पण मी ज्यावेळी खुशीला पण तिथे दाखवलं त्यावेळी मला डॉक्टरांनी हे सांगितलं की तुमची दुसरीही मुलगी, तिलाही MPS हा आजार आहे आणि वाढत्या वयानुसार तिचा आजार हा वाढत वाढत जाणार आहे त्यांचा. आणि दिवसेंदिवस त्यांची फिजिकल आणि मेंटली ग्रोथ कमी कमी होऊन जाते आणि 20-22 वर्षापर्यंत ह्या मुलांचं लाईफ आहे. खरं तर खूप भयानक सत्य होतं हे. दोनही मुली, शिवाय त्या दोन्ही स्पेशल चाइल्ड, त्यांना MPS हा जेनेटिक आजार आणि त्यांचं आयुष्यही फार कमी.
हे वास्तववादी स्वीकारायला एक आई म्हणून प्रचंड वेदनादायी होतं. त्यावेळी माझ्या आयुष्यातलं सगळंच संपलंय असं मला वाटलं होतं. पण परत मी एक तासभर खूप रडून घेतलं. रडल्यानंतर एक त्या तासाभराच्या रडण्यानंतर मी पुन्हा स्वतःला सावरलं. तेवढ्यात माझी आकांक्षा माझ्या जवळ होती आणि ती मोठमोठ्याने लका 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 म्हणायला लागली. आणि तिच्या त्या एका शब्दाने, तो शब्द आजही मला फार आवडतो, त्या एका शब्दाने माझ्यात ती एक आई पुन्हा जागी झाली. आणि मला असं वाटलं की अरे, मी आयुष्य संपवण्यापेक्षा ह्या दोघींसाठी आयुष्य जगावं. त्यावेळी मला माझ्या मिस्टरांचा घरात सपोर्ट होता खरं तर, त्या सुरुवातीच्या काळामधला, ज्यावेळी त्यांचे प्रॉब्लेम समोर आले. पण समाज कसा बघतो हे आईकडं, हे त्यावेळी मला शिकायला भेटत होतं. आणि मग ज्यावेळी ह्या दोघींचे प्रॉब्लेम समोर आले आणि दोघींच्या आयुष्यामध्ये हा आजार हा डिटेक्ट झाला, आणि त्यानंतरचा माझा प्रवास मात्र अजून हार्ड गेला. कारण समाजाने तर त्या मुलांकडे पाहताना त्यांना एक वेड म्हणूनच पाहत होतं समाज त्यावेळी. त्यांना काही कळत नाहीये, त्या मुलींना काही डोक्याचा भाग नाहीये, त्या पोरींची बुद्धीच काम करत नाहीये, कुणीतरी भूताने पिछाडलंय यांना, हिच्या आईने कुठेतरी नेला असेल पोरींना म्हणून पोरींना असं झालंय, कोणी म्हणायचं आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली म्हणूनच पोरी अशा झाल्यात. असं भयानक काय काय ऐकायला लागायचं त्यावेळी मला. आणि त्यावेळी मी अशी एकीकडे ती लोकांची समाजाची प्रतिक्रिया ऐकते ना, दुसरीकडे ही प्रतिक्रिया, मग मी घरामध्ये पण मला एक गोष्ट परत जाणवायला लागली की खरंच आजही समाज इतकं मागासलेला असतो का हो आपला, की 2 मतिमंद मुली जर जन्माला आल्या त्या आईचा काय दोष असतो का? त्या आईला जबाबदार धरलं जातं? कोणत्या आईला वाटतं का आपलं बाळ मतिमंद असावं, आपल्या बाळाचं आयुष्य कमी असावं? ते रोज उघड्या डोळ्याने आपण त्यांचं ते पाहायचं, त्यांचे बिहेवियर प्रॉब्लेम पाहिजे, त्यांच्या अडचणी पाहिजे. आणि जी आई 100% त्या बाळासाठी जगत असती, तिचं आयुष्यच तिचं बाळ असतं, घरची पण लोक तिला दोष द्यायला लागतात. त्या आईचाच दोष आहे असं म्हणतात, तिच्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे असं म्हणतात, आणि म्हणून ते बाळ आहे. खरंच हे असं असतं का? कोणत्या आईला वाटतं का आपलं बाळ असं असावं? आणि मला तो अनुभव जास्त यायला लागला. माझ्या घरामध्ये माझ्याकडे वावरणारी, माझ्यासोबत राहणारी माणसं माझ्याकडे चुकीच्या नजरेने बघायला लागली. कुठेतरी साहजिक आहे, आजही समाजामध्ये मुलगा मुलगी हा भेदभाव होतो. आणि ज्यावेळी 2 मुली मतिमंद, त्यावेळी कुठेतरी साहजिक घरामध्ये जाणीव व्हायला लागली की एखादा मुलगा असावं, त्यातही ते मतिमंद मुलगी म्हणजे ते स्पेशल चाइल्ड आणि नॉर्मल बाळ याच्यातही कम्पेअर व्हायला लागलं. त्याच्यामुळे कुठेतरी चांगलं बाळ असावं हे पण कुठेतरी घरामध्ये रुजायला लागलं. तुमच्या समाजाचं वातावरण, तुमच्या आजूबाजूची लोक, तुमचा आजूबाजूचा परिसर, ह्या सर्वातून ते घर कुटुंब जात असतं. खरं तर समाज हे बघत नाही की त्या आईला काय अडचणी, त्या आईला काय वेदना, त्या आईला काय दुःख आहे. पण समाज हा मात्र सल्ला दिला जातो पटकन की अरे तू दुसरं लग्न कर ना, मग एखादं चांगलं बाळ होईल, तुला काय हरकत आहे लग्न नवऱ्याने केलं तर बाळ स्वीकारायला, त्याला मूल झालं ते तुझंच असेल, ते तुला आधार देईल. किती सहज आणि सोपं बोललं जातं हे. इतकं सोपं असतात का ह्या गोष्टी स्वीकारायला? एका स्त्रीला, एका आईला इतकं सोपं असतं का ते? पण त्यावेळी मी त्या प्रसंगातून जायला लागले. त्यावेळी मलाही समाजामधून अशा गोष्टी ऐकायला लागल्या की मग काय हरकत आहे, तुझ्या घरी एवढा पैसा पाणी आहे, चांगलं आहे, मग तू नवऱ्याचं लग्न करून द्यावं, त्याला एखादं मूल होईल. आणि मग त्यावेळी मला एक जाणीव व्हायला लागली की आता ह्या 2 मुली घेऊन जाताना समाजामध्ये आपल्याला अडचणी यायला लागल्यात. समाजामध्ये राहताना आपल्याला ज्या संघर्षातून जावं लागतं त्याच कुटुंबाच्या संघर्षातून जावं लागतं. साहजिक आहे, कुटुंबाचं वातावरण त्यावेळी 100%, आज प्रत्येक विशेष मुलाची आई सांगेल तुम्हाला, घरामध्ये राहताना, बाळाला सांभाळताना कुटुंबाचा समतोल सांभाळणं फार अवघड गोष्ट असते. मला रात्रभर, जर ते बाळ रात्रभर जागलं, त्या आईला रात्रभर त्याच्यासाठी जागावंच लागतं. सकाळी उठून परत त्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायची असती, वेळ मॅनेज करायचा असतो, घरातला स्वयंपाक असतो, घरातली कामं असतात, प्लस मुलांच्या आजाराची ती काय वेगवेगळे डिसेबिलिटीमुळे काहीतरी वेगळे आजारी असतात, त्यांची काळजी घेणं असतं. आणि ह्या सगळ्या प्रवासातून, प्रसंगातून जात असताना जर ती आई खंबीरपणे जगत असेल तर काय वाईट आहे? मग अशा वेळी तिला साथ दिली पाहिजे की तिला सपोर्ट केला पाहिजे की तिची साथ काढली पाहिजे? पण कदाचित हा प्रत्येकाचा पाहण्याचा एक वेगळा व्ह्यू असतो, आपण त्या दृष्टीने, त्या अंगाने त्याकडे पाहत असतो. आणि मलाही त्यावेळी जाणवायला लागलं की माझ्या आयुष्यामध्ये आता एक प्रसंग असा येणार आहे की मलाही असं वाटायला लागलं की आता माझ्या घरामध्ये बिंबायला लागले की एखादं नॉर्मल चाइल्ड पाहिजे. आणि मग मी त्यावेळी असं एक सजेस्ट करून झालं की एखादं बाळ अडॉप्ट केलं पाहिजे किंवा काही असेल ते. कारण मी डॉक्टरांशी बोलून घेतले, डॉक्टरांनी हे सांगितलं, हा प्रॉब्लेम माझ्यात की माझ्या मिस्टरांमध्ये, दोघांमध्ये हा आजार कुठून येतो हे कोणतीच आम्हाला कळलं नाही. पण हा एक जेनेटिक आजार आहे आणि हा जेनेटिक आजार पूर्वजात कधीतरी फॅमिलीमध्ये असा येत असतो, जो तुमच्या जीन्समधून येत असतो, त्याचं निदान होत नाही. आणि जो आजार आता डोळ्यासमोर आहे MPS म्हणून, हा चुकून एखाद्या 1% केसमध्ये सापडतो. जी केस माझी होती.
आणि मग त्यावेळी मला असं वाटलं होतं की माझ्या निदान घरातले माझे मिस्टर तरी मला त्यावेळी माझ्या त्या प्रवासात सोबत राहतील. पण कुठेतरी मला ते जाणायला लागलं की समाजाचा इतका मोठा पगडा असतो माणसांवरती की माणूस पटकन डिसिजनवर यायला लागतो. आणि मग माझ्या घरामध्ये दुसऱ्या लग्नाचे विषय निघायला लागले, घरामध्ये मिस्टरांच्या दुसऱ्या लग्नाचे विषय चालू झाले आणि कदाचित त्या स्वप्नाने सगळे राहायला लागले, घरामध्ये वावरायला लागले. आणि त्यावेळी माझ्या डोक्यात फक्त एक होतं की आता मला या दोघींसाठी जगायचे आणि या दोघींसाठी काहीतरी करायचे. पण त्यावेळी काय माहितीये का, कोण जाणे, मला असं जाणवायला लागलं जगताना की आपण फक्त त्या दोघींसाठी जगायचं नाही. कारण ह्या ज्या अडचणी आता माझ्या आयुष्यात ह्या प्रत्येक आईच्या आयुष्यात चाललेली असणार आहे, प्रत्येक आयुष्याला ह्या खडतर प्रवासातून जावं लागत असणार आहे, प्रत्येक आयुष्याला हा संघर्ष करायला लागत असेल. आणि त्यावेळी असं खूप सारं घडायचं की एखादी आई खचली की आत्महत्याच करते, पण ती जाताना एकटी जात नाही, त्या बाळांना घेऊन जाते. कारण तिला माहित असतं तिच्या मागे त्या मुलांना सोडून कोणीच नाहीये, त्या मुलांचं तिसरं कोणी नसणार आहे. आणि मग मी त्यावेळी विचार करायला लागले की अरे जर मला उद्या माझ्या आयुष्यात जर असं काही घडलं, माझं कुटुंब जर कधी विभक्त झालं आणि मला जर एकटीला ही जबाबदारी स्वीकारायची वेळ आली, तर मग मी काय करायचं, मग मी कशी जगू शकेल. आणि मग त्यावेळी माझ्या डोक्यामध्ये बिंबायला लागलं की अरे आपण आपल्या मुलींना जर घेऊन कधी कोणाकडे जाऊन राहू शकत नाही राहू शकत मी माहेरी पण कधी, किंवा मी नातेवाईकांकडे. कारण आपली मुलं ज्यावेळी आपण नेतो त्यावेळी त्यांना वेगळी जागा लागते, तिथे जागा सेट व्हावी लागते, तिथे मोकळं वातावरण लागतं आणि या सर्व गोष्टी सगळीकडे ऍडजस्ट नाही होत आपल्या मुलांसाठी. हे आई म्हणून जे मला कळायचं ते मला त्या पद्धतीने चालावं लागायचं. आणि म्हणून मला कधी कोणत्या कार्यक्रमालाही अगदी जाता यायचं नाही, कधी कोणाला भेटता यायचं नाही. कोणाच्या कार्यक्रमामध्ये मी तासभराच्या वेळेस जास्त थांबू शकले नाही, कारण मला वेद असायचे माझ्या मुलींना घेऊन पटकन घरी जायचे. आजही कोणाचा मृत्यू झाला, दशक्रिया असेल तरी माझ्या मुली सोडून नाही जाऊ शकत फार वेळ. ही माझी पहिली प्रायोरिटी आहे की माझ्या मुली त्या आता माझ्या हातात आहेत. आणि त्याही वेळी माझं तेच झालं की मला लक्षात यायला लागलं की जर उद्या मला काही झालं तर माझ्या मुलींचं काय, म्हणून मी स्वतःला सेक्युअर केलं पाहिजे. आणि मग सेक्युअर करायचं म्हणून काय करायचं, तर मला असं वाटतं एक स्वतःची जागा असावी अशी, का जिथे माझ्यासारख्या अशा विशेष आया आहेत ज्यांच्याही आयुष्यात अशी दुःख असतील, अडचणी असतील, त्यांनाही समाजात जगता येईल, अभिमानाने जगता येईल, त्यांना समाजामध्ये स्वीकृती मिळेल. आणि समाजाने कधीतरी प्रत्येक ठिकाणी फक्त बोललं जातं की माणसाला जगण्याचा अधिकार आहे, पण हा खरंच तुम्ही त्या विशेष मुलांना त्यांच्या आईला जगून देता का, हा पण त्यावेळेचा एक प्रश्न होता. आणि त्यावेळी मग मला असं वाटलं की अरे जर समाजामध्ये जर जगायचं असेल तर त्यासाठी नक्कीच त्या विशेष मुलाच्या आईला पहिलं जगवलं पाहिजे, तेव्हा ती विशेष मुलं समाजामध्ये जगणार आहेत. आणि म्हणून काय करायचं, तर म्हणून मग मी ठरवलं की मी आकांक्षा फाउंडेशन ही संस्था चालू करायचं ठरवलं. ह्या संस्थेमध्ये अशा मुलांना सांभाळायचं ज्यांना कुणी शाळेत ऍडमिशन देत नाही. कारण पहिला प्रश्न जो केला जायचा, तुमच्या मुलाला टॉयलेट ट्रेनिंग आहे का, तुमच्या मुलाला शिजू सांगता येतं का. म्हणजे ज्या मुलांना टॉयलेट ट्रेनिंगच नाही त्या मुलांनी कुठे जायचं. आणि म्हणून मी पहिला आयुष्याचं एम ठरवलं की ज्यांना कुणी घेत नाही, ज्यांना शिसू करता येत नाही, ज्या मुलांना कुणी सांभाळत नाही, ज्या आईला पूर्णपणे त्या मुलाला वेळ द्यायचाय, त्या आईला मोकळं आयुष्य जगता यावं म्हणून आकांक्षा फाउंडेशन चालू करायचं. ज्या मुलांना कोणी सांभाळणार त्या मुलांना आकांक्षा फाउंडेशन मध्ये सांभाळलं जाईल, असा विचार करून मी आकांक्षा फाउंडेशनचं ते रोपटं 2016ला लावलं. सुरुवातीला माझ्याकडे 8 विद्यार्थी होते. हे रोपटं लावताना मी माझ्या विशेष मुलांच्या आईंना आवर्जून सांगू इच्छिते की ही शाळा, ही संस्था, हे डे केअर होतं खरं तर ते, का जिथे मुलांना त्या आईनी सोडल्यानंतर तिला काहीतरी आयुष्यातला तो 8 तासाचा क्षण आनंदी जगता यावा, आनंदी राहता यावं. आणि म्हणून त्या आकांक्षा फाउंडेशन चालू केलं. भले प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतं, पण म्हणतात ना, वेदना तुम्ही जितकं दुःख घेऊन जासाल तितकं ते वाढत जातं. आणि नंतर जर ते दुःख तुम्ही जर त्याचा कुरवाळत बसले त्या दुःखामध्ये तुम्ही तर 100% तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाणार आहेत आणि त्याचा परिणाम तुमच्या बाळांवर होत असतो. कारण एक आई डिस्टर्ब झाल्या पूर्ण घर डिस्टर्ब होतं. आजही आपण समाजामध्ये पाहतो एखादं, म्हणजे आज मी माझ्या विशेष मुलांबद्दलच सांगू इच्छिते, जर एखादी आई डिप्रेशन खाली जर तिने सुसाईड केलं, आत्महत्या केली, मला एक सांगा 10 दिवसांनी नंतर तो नवरा लगेच लग्न करून मोकळा होतो. पण त्या विशेष मुलाला दुसरं कुणी सांभाळू शकेल का, नाही सांभाळू शकणार. विशेष मूल जर असेल आणि जर त्या आईला, त्या मुलाच्या आईला जर तिच्या घरच्यांनी सोडलं, सासरच्या लोकांनी सोडलं, तर ती आई लगेच आयुष्य सेटल नाही करू शकत. तिला खूप संघर्षातून जावं लागतं, कारण समाज एवढा स्वीकृतीमध्ये नसतो. आणि ज्यावेळी स्वीकारतो त्यावेळी त्याच्याकडे त्या चुकीच्याच नजरेने बघितलं जातं, कारण तिच्यावर तो प्रश्नचिन्ह स्त्री म्हणून उभा केला जातो. आणि ह्या प्रत्येक परिस्थितीतून त्या स्त्रीला जायला लागतं, आईला जायला लागत असतं. म्हणून मी नेहमी वारंवार सांगत असते, विशेष मुलांना जगवायचं असेल तर त्यांच्या आईला पहिलं स्वच्छंदी जगू द्या, तिला तिचं आयुष्य तिच्याप्रमाणे जगू द्या. कारण तिला माहिती तिच्या आयुष्याची सुरुवात कुठे आणि शेवट कुठे, हे कोणी तिसऱ्या माणसाने सांगायची कधीच गरज नसती. कारण ती एक आई असते, तिच्या वेदना तिला कळत असत, तिच्या
अडचणी तिला माहीत असतात. आणि मग त्यावेळी त्या आकांक्षाचं रोपटं लावलं गेलं. आकांक्षाचं रोपटं लावल्यानंतर त्या आकांक्षामध्ये पहिले 8 विद्यार्थी होते. मग आकांक्षा फाउंडेशनचं जे सुरुवात झाली ती 8 विद्यार्थ्यांनी झाली. आकांक्षा फाउंडेशनमध्ये मी नेहमी म्हणते स्पेशल चाइल्ड असताना ते स्पेशल चाइल्ड वेगवेगळ्या डिसेबिलिटीमध्ये होते. कारण जर फक्त एमआर मुलांना म्हणजे मतिमंद मुलांनाच ऍडमिशन दिलं तर ऑटिझम मुलांनी पुढे जायचं, सेरेब्रल पाल्सीच्या मुलांनी पुढे जायचं, डाऊन सिंड्रोमच्या मुलांनी पुढे जायचं. म्हणून आकांक्षामध्ये सर्व बहुविकलांग मुलांना ऍडमिशन दिलं गेलं की ज्या मुलांना, आणि सांगताना सांगितलं की ज्यांच्या मुलांना शिसू येत नाही त्या मुलांनी बिंदास माझ्याकडे आणून सोडा, मी तुमचं बाळ छान सांभाळेल. आणि तो प्रवास मग त्यावेळी चालू झाला 2016ला. पहिलंच वर्ष होतं आकांक्षामध्ये. आज 2021 पर्यंत आकांक्षामध्ये साधारणतः 30 विद्यार्थी आहेत. त्यातले बरेचसे विद्यार्थी हे सिव्हिअर चाइल्ड आहेत, ज्या मुलांना शिसू करता येत नाही, कपडे घालता येत नाही, अशा मुलांना आम्ही सांभाळतो. मग तुम्ही आता म्हणसाल की तुम्ही ताई एवढं छान सांगते पण ही शाळा कशासाठी असती, या मुलांना काय शिकवलं जातं? तर ह्या मुलांना समाजामध्ये छान जगता यावं, मला माझ्या बाळाला तुमच्यापर्यंत समाजात आणता यावं, समाजाचा एक घटक म्हणून त्यांना स्वीकारलं जावं, म्हणून माझ्या मुलांना मी सोशल ट्रेनिंग देते. माझ्या मुलांना मी एज्युकेशनल ट्रेनिंग देते की जर माझ्या मुलांना निदान 1-2 कळावीत, काही अक्षरं कळावी, काही अंक कळावी, स्वतःची सही कळावी, स्वतःचं नाव लिहिता यावं, स्वतःचा पत्ता सांगता यावं. माझा मुलगा जर बाहेर कुठे गेला तर त्याला जर तो चुकला तर त्याला त्याचा स्वतःचा ऍड्रेस सांगता आला पाहिजे, त्याला त्याचं कमीत कमी नाव सांगता आलं पाहिजे, त्याला त्याचा मोबाईल नंबर सांगता आला पाहिजे. हे बेसिक एज्युकेशनल ट्रेनिंग ह्या मुलांना दिलं जातं. दुसरी गोष्ट सोशल ट्रेनिंग दिलं जातं. जसं की आकांक्षा, तिला काही समजत नाही, ती सिव्हिअर चाइल्ड होती म्हणून तिने पॉकेटला हात लावला. पण उद्या जर माझा दुसरा मुलगा जर एखाद्या हॉटेलमध्ये गेला आणि पुढे जेवायला गेला आणि पटकन तो एखाद्या लेडीजच्या वॉशरूम मध्ये गेला आणि जर तो जेंट्स मुलगा असेल तो लेडीच्या वॉशरूम मध्ये गेला तर 100% त्याला मारलं जाईल, त्याला वेडा म्हटलं जाईल, त्याला नाव ठेवलं जाईल. तर मी माझ्या मुलांना हे सोशल ट्रेनिंग देते की माझ्या मुलांनी मुलांच्याच टॉयलेटमध्ये जायचं, मुलींनी मुलींच्या टॉयलेटमध्ये जायचं. मग त्यासाठी मी मुलांना व्हिजिट करते, कधी मॉलला नेते, कधी पोलीस स्टेशनला नेते. पोलीस स्टेशन काय असतं, तिथे काय होतं, पोस्ट ऑफिसमध्ये नेतो, कधी भाजी मार्केटला नेतो, कधी किराणाच्या दुकानामध्ये नेतो. मुलांनी 2 रुपयाची वस्तू स्वतः खरेदी करता यावी ह्यासाठी मुलांना व्होकेशनल ट्रेनिंग देता आलं पाहिजे. ते आम्ही आमच्या शाळेमध्ये ह्या मुलांना देतो. आज माझ्याकडे मला आनंदाने सांगावं असं वाटतं, माझा एक विद्यार्थी सीपी चाइल्ड आहे. आज त्याचे पालक कदाचित ऐकत असतील हा विषय. आणि ज्यावेळी शाळेत ऍडमिशन घेतलं त्यावेळी त्याला अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरही चालता येत नव्हतं. आज माझा मुलगा, मला असं वाटतं साधारणतः माझ्या शाळेचा पूर्ण ग्राउंड तो पूर्ण चालत जायचा. त्यासाठी मुलांना वेगवेगळ्या थेरपी असतात, मुलांना फिजिओथेरपी असते, स्पीच थेरपी असते, जे मुलं बोलत नाहीत. तर अशा वेगवेगळ्या गोष्टीतून त्या मुलांना शिकवलं जातं. आणि सगळ्यात छान गोष्ट असते म्युझिक थेरपी, ज्यामधून आम्ही शाळेमध्ये रोज 1 तासासाठी 1/2 तासासाठी मुलांना गाणे लावून देतो, ज्यामध्ये आमची मुलं छान डान्स करतात. पालकांनाही कधीतरी मी त्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व करून घेते जेणेकरून त्यांनाही त्या डान्समध्ये एन्जॉय घेता येईल. पण ह्या म्युझिक थेरपीमधून मुलांची फिजिकल आणि मेंटली दोन्ही ग्रोथ होत असती, त्यांची डेव्हलपमेंट होत असती. आणि ह्या गोष्टी शिकवताना मग आता परत प्रश्न पडतो की मुलगा माझ्याकडे येणारं बाळ हे 3 वर्षापासूनचं असतं तर ते ऍडल्ट पर्यंत असतं. 22 वर्षाची विद्यार्थिनी आज माझ्याकडे शिकत आहे, संस्थेमध्ये आहे. मग आता प्रत्येक मुलगा, तुम्ही म्हणाल की ट्रेनिंग देताना प्रत्येक मुलाला तेच ट्रेनिंग दिलं जातं का? नाही. प्रत्येक मुलाचं ट्रेनिंग हे वेगवेगळं असतं. कारण जर सुरुवातीला माझ्या शाळेमध्ये जर एखादं 3 वर्षाचं मुलं आलंय आणि त्याला बऱ्यापैकी काही गोष्टी कळतात तर नक्कीच मी त्याच्या पुढच्या गोष्टी त्याला शिकवायला जाईल. पण कदाचित एखादा आकांक्षासारखाच, आकांक्षा माझी 20 वर्षाची आहे आणि माझी समीक्षा 17 वर्षाची आहे. पण जर माझ्या 17 वर्षाच्या मुलीला शिसूच करता येत नाही, तिला शिसूचं सांगता येत नाही, तिला टॉयलेटमध्ये बसता येत नाही, तर मी नक्कीच माझ्या मुलीला पहिल्यांदा टॉयलेटमध्ये कसं बसायचं, 2 पायांवर कसं बसायचं, शी कशी धुवायची, शी धुताना कसं बसायचं, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी माझ्या मुलांना मी शिकवेन. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्यासाठी खूप छोट्या आहेत खरं तर, पण माझ्या मुलांसाठी ह्या खूप दैनंदिन गोष्टी महत्वाच्या आहेत, कारण त्यांना त्यांच्या करता आल्या पाहिजेत. तर हे मी माझ्या मुलांना शिकवलं. अशी काही मुलं होती ज्यांना शी पण करायचं माहित नव्हतं टॉयलेटमध्ये जाऊन, आज माझी ती मुलं टॉयलेटमध्ये जाऊन शी करतात. हे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कदाचित तुम्हाला ऐकताना तर हा प्रश्न पडला असणार, ही किती छोटी गोष्ट आहे टॉयलेटमध्ये शिकायला जाणं वगैरे. कारण बाळ जन्माला आल्यानंतर 2 वर्ष 3 वर्ष त्यांनी जागेवर शिकलेली मान्य असती, पण 3 वर्षानंतर त्या बाळाने टॉयलेटमध्ये जाऊनच शिकली पाहिजे, त्याला काही गोष्टी कळल्या पाहिजे असं अपेक्षित असतं. पण ज्या मुलांना काहीच कळत नाहीये, जी मुलं सिव्हिअर चाइल्ड आहेत, आज ती आई मुलाचा जन्म झाल्यापासून म्हणजे वयाच्या, आता मी 2002 पासून ते आतापर्यंत 2022, आता 21 चाललंय, आता पुढच्या महिन्यात 2022 चालेल, तोपर्यंत ह्या 21 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये मी आजही माझ्या मुलींची शी धुतीये.
आजही त्या गोष्टीतूनच मला जावं लागतं, त्यांना जेवण भरवावं लागतं, त्यांचे कपडे साफ करावे लागतात, दिवसभर 2 ते 3 टाइम त्यांना त्यांचे स्वच्छता करावी लागते, त्यांना सगळं टाइम टू टाइम द्यावं लागतं. आणि रात्री काही काही वेळेस असं होतं की आकांक्षा खुशी काही काही वेळेस पूर्ण रात्रभर जागे असतं, त्यावेळी मला ते पूर्ण रात्रभर नाईट ड्युटी करावी लागते. मग ह्या गोष्टी करताना, त्या गोष्टी शिकवताना प्रत्येक मुलाची मानसिकता कशी ह्यानुसार त्या गोष्टी आपण शिकवतो मुलांना. दुसरी गोष्ट, मुलगा म्हणजे ज्यावेळी तो मुलगा स्पेशल चाइल्ड आहे समोर येतं, त्यावेळी येताना प्रत्येक पालकाला, माझ्यासारखी आई जिथे जाईल तिथे म्हणायचीच नाही नाही मॅडम माझी आकांक्षा अशी नाही, तिला खूप कळतंय. पण ज्यावेळी आता मला वाटतं की जे माझ्या मुलाला येते ते मी स्वीकारलं पाहिजे, माझ्या आकांक्षाला काही समजत नाही हे मला कळतंय, मी ते मान्य केलं पाहिजे. मी जर जोपर्यंत म्हणत नाही की माझं बाळ स्पेशल चाइल्ड आहे, त्याला स्पेशल ट्रीटमेंट द्यावी लागणार आहे, ते विशेष मूल आहे, तोपर्यंत मी स्वीकारत नाही, तोपर्यंत समाज तुम्ही स्वीकारणार नाहीये. त्याच्यामुळे माझ्या प्रत्येक मुलाच्या आईला हेच सांगत असते की तुम्ही स्वीकारा, मग जग तुम्हाला स्वीकारेल. पहिल्यांदा जगाकडून अपेक्षा करू नका, जग काय म्हणेल याच्याकडे बघू नका, तुम्हाला तुमच्या बाळासाठी काय करावंसं वाटतं हे पहिलं करा. मी माझ्या पालकांना आजही सांगते, तुम्ही बाहेर गेल्यानंतर, आज मी कुठेही फिरायला गेले, माझ्या मैत्रिणीमध्ये गेले, एखाद्या सोशल प्रोग्राम मध्ये गेले, तरी मी आवर्जून माझ्या एखाद्या मुलीला घेऊन जाते त्या कार्यक्रमामध्ये. भले तिने गोंधळ घातला तरी तो ऍक्सेप्टन्स मला असतो. त्याच्यामुळे समाज त्यांना आता स्वीकारायला लागलाय. आकांक्षा फाउंडेशनचं जे रोपटं लावलं त्यावेळी एक आनंदाची गोष्ट अशी होती की ज्या समाजाकडे त्यावेळी मी एक आई म्हणून काही निगेटिव्ह पद्धतीने पाहिलं असं, ज्या त्रासातून अनुभवातून मी गेले होते, त्याच्यानंतर ज्यावेळी मी आकांक्षा फाउंडेशन चालू केलं त्यावेळी मला एक समाज असा भेटला गेला की त्या समाजाने ही आकांक्षा फाउंडेशन खूप छान पद्धतीने सांभाळलं. संसार चालवणं हे फक्त एका आईचं, फक्त त्या आईने एक चालू केलं, ते वटवृक्ष लावला होता, पण त्याला पाणी घालणारे, खत घालणारे खूप सारी लोक होती, जे फक्त शिरूर पर्यंतच मर्यादित नव्हते, तर ती पूर्ण समाजामध्ये समाजातून ती लोक होती. एक छोटासा प्रश्न पण आपण घेऊयात. खरं तर अशी अनेक विशेष मुले असतात ज्यांना काही गोष्टी, ज्यांना काही पालक घरीच ठेवतात, अशा मुलांना प्रवाहात आणण्यासाठी काय करते, ह्या प्रश्नाचं उत्तरही आता याच्यामध्येच येतंय की ज्यावेळी शाळा चालू केली त्यावेळी समाजाचा ज्यावेळी स्वीकार झाला, समाजामध्ये लोकांना माहीत झालं आकांक्षा फाउंडेशन अशी अशी मुलांची शाळा आहे जिथे वेगवेगळ्या डिसेबिलिटी असणाऱ्या मुलांना ठेवलं जातं, सांभाळलं जातं, त्यांचं संगोपन केलं जातं, त्यांना एज्युकेशनल ट्रेनिंग दिलं जातं, सोशल ट्रेनिंग दिलं जातं. पण त्यावेळी काही पालक असे पण होते की त्यांना शाळेपर्यंत मुलं आणायला नको वाटायची. म्हणजे बरोबर आहे, साहजिक आहे नाही, कोणत्या आईला वाटत नाही ना माझं बाळ मतिमंद असावं किंवा ते गेल्यानंतर कोणतं त्याला मतिमंद म्हणावं. समाजात येतं जाता लोक पटकन दयाची भीक दाखवायचेच, बाई काहीच्या नशिबात आले. आणि मग ह्या गोष्टींपासून ती आई लांब पळायला लागली. कुटुंबामध्ये पण लोक ज्यावेळी तिला म्हणायला लागली की नाही नाही ते तुझ्याचमुळे झालंय, तुझ्याच कर्माची फळ आहेत, तर ती घरामध्ये पण कुठेतरी त्या गोष्टींकडे निगेटिव्ह पाहायला लागली. आणि खूप साऱ्या गोष्टी, असे खूप सारे पालक आहेत की जी मुलं घरामध्ये कोंडून ठेवतात, घरामध्ये एखादी सेपरेट रूम त्यांच्यासाठी केली आणि त्याच्यामध्ये कंटिन्यू दिवस मुलं कोंडून राहतात, ठेवली जातात, त्यांना फक्त टाइमात जेवण नेऊन द्यायचं वगैरे. म्हणजे हे कुठेतरी आता बदलायला लागले खरं ते, आणि बदलायला पाहिजे खरं तर. ते साहजिक आहे, मुलांचे बिहेवियर प्रॉब्लेम वाढल्यानंतर ते सांभाळणं सोपं नसतं, पण ज्यावेळी तुम्ही त्या मुलांना मोकळ्या वातावरणात नेसा ना त्यावेळी त्यांचे बिहेवियर प्रॉब्लेम 100% कमी होतात, याची खात्री मी स्वतः देते. जी माझी 2008 मध्ये ओरडणारी रडणारी आकांक्षा होती, आज ती पूर्णपणे शांत आहे, जी आज पूर्णपणे शांत कोऑपरेट करते. माझ्या सुख दुःखाचा खरा हिस्सेदार माझ्या मुली आहे. त्याच्यामुळे पालकांना सांगू इच्छिते की तुम्ही घरामध्ये जितकं मुलांना ठेवसाल, जितकं कोंडून ठेवसाल, तितके त्यांचे बिहेवियर प्रॉब्लेम वाढणार आहेत, त्यांच्या वैयक्तिक गरजा ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाही तर त्यांना त्यांचे अडचणी चालू होणार आहेत आणि त्या फक्त त्या आईलाच सांभाळल्या नाही, त्याच्यामुळे ती आई परत डिस्टर्ब होणार आहे. म्हणून तुम्ही नक्कीच जिथे कुठे विशेष मुलांची शाळा असेल, जिथे कुठे ट्रेन केलं जाईल, त्यांना शिकवलं जाईल, त्या मुलांमध्ये तुम्ही त्यांना नेऊन ठेवा, त्या मुलांमध्ये न्या, त्यांच्यामध्ये राहू द्या. दुसरी गोष्ट, तुम्हालाही स्वतःचं आयुष्य सुखाने जगता येईल. आज माझे काही पालक, खरं छान अभिमानाने सांगावंसं वाटतंय की माझे काही पालक, कुणी एमपीएससी करतंय, कुणी ड्रायव्हिंगचे त्यावेळी क्लास लावले, कुणी पार्लर केलंय, कुणी स्वावलंबी आई झाल्यात, आणि काही आई अशा येऊन म्हणायला लागल्या की मॅडम तुमच्यामुळे मला घरी 2 तासाची सुखाची झोप भेटायला लागली. कारण जी आई दिवस रात्र कामं करत असे, जागत असे, त्यालाच माहिती दुःख काय होतं. आकांक्षा फाउंडेशन मध्ये ही गोष्ट पहिली त्या पालकांसाठी होती. दुसरी गोष्ट होती की आज माझ्यासारखी आई, मी जे सांगते ते माझ्या अनुभवातून सांगते की मला माझ्या घरी दिवाळी दसरा कधी साजरा करता आला नाही, मला माझ्या घरी होळी रंगपंचमी कधी साजरी करता आली नाही. आणि म्हणून मी आकांक्षा फाउंडेशन ज्यावेळी चालू केलं, आकांक्षामध्ये प्रत्येक सण साजरा केला, आकांक्षामध्ये छान छान दिवाळी साजरी झाली, आकांक्षामध्ये होळी साजरी झाली, आकांक्षामध्ये रंगपंचमी साजरी झाली, की ज्याच्यामुळे ती आई तिथे येऊन एन्जॉय करायला लागली.
आज शाळेमध्ये मी माझ्या घरी जर हळदी कुंकाला बोलवायचं तर माणूस विचार पहिला करतं की नको 4 मैत्रिणी आल्या तर ते माझ्या मुलीकडे बघतील, मला काय म्हणतील, माझ्याबद्दल काय विचार करतील, आणि म्हणून माझ्या घरी मी हळदी कुंकू करायला नको म्हणत होते. आज माझ्या शाळेमध्ये जे हळदी कुंकू होतं त्या शाळेच्या हळदी कुंकूमध्ये पूर्ण शिरूरच्या महिला येतात आणि त्या महिला येऊन माझ्या मैत्रिणीमध्ये, माझ्या विशेष पालकांमध्ये येऊन छान गप्पा गोष्टी करतात, एखादा गेम खेळतात. त्याच्यामुळे माझ्या पालकांमधली एक विशेष आई विशेष पद्धतीने जागृत झाली. तिला तिच्यातली एक आई जास्त कळायला लागली, तिच्यातली एक स्त्री कळायला लागली. दुसरी गोष्ट, 2016चा तो प्रसंग चालू झाल्यानंतर, शाळा चालू झाल्यानंतर 1 वर्षाचा काळ खूप सुखाचा होता असं वाटायला लागलं. कारण खूप धावती ट्रेन होती ती. त्या ट्रेननी पळताना खूप मजा आली खरं तर वर्षभरामध्ये. पण म्हणतात ना, आयुष्यामध्ये परत पळताना कुठेतरी गतिरोधक असावं. ते असल्याशिवाय तुमच्या गतीला स्थिरता येणार नाही आणि तुम्हाला तुमचं स्पीड कळणार नाही. माझ्या आयुष्यामध्ये 2016 तो काळ खूप छान होता. शाळेचे संस्थापक ट्रस्टी आहेत, त्यांनी संस्थेला जागा दिली. आजपर्यंत ती जागा विना भाडेतत्वावरती आहे. पुण्यासारख्या विनाताई गोखलेंसारख्या अशा काही डोनर भेटल्यात, असे खूप सारे डोनर भेटले की त्यांनी आकांक्षा फाउंडेशनला खूप सारी मदत केली की ज्याच्यामुळे 6 वर्षामध्ये आकांक्षाचं हे रोपटं छान फुललं गेलं. शिरूरमध्येच माझे आमदार आहेत, त्यांनी शाळेला 5 गुंठे जागा दिली, शाळेला संस्थेची स्वतःची गाडी भेटली आणि आज 30 विद्यार्थी, अगदी रांजणगाव असेल, निमोणे असेल, त्याच्यानंतर नावरा असेल, गोलेगाव असेल, इथून मुले शाळेमध्ये आता विशेष मुलं यायला लागली. त्याच्यात आवर्जून एक उदाहरण सांगावं असं वाटतं. एक 70 वर्षाच्या आजी आहेत निघोजवरून, त्या त्यांच्या 6-7 वर्षाच्या नातवाला घेऊन शाळेत रोज निघोज ते शिरूर हा प्रवास करत होत्या आणि त्याच्यामध्ये खूप छान प्रगती झाली आहे. आकांक्षाच्या वार्षिक स्नेह संमेलनमध्ये आम्ही मुलांमध्ये काय प्रगती होती त्याचं प्रॉपर प्रेझेंटेशन दाखवतो. मुलांमध्ये काय ऍक्टिव्हिटीज करून घेतली जाते, मुलांना कसं शिकवलं जातं, ह्या सगळ्या छान छान गोष्टी आम्ही त्या आकांक्षामधून दाखवत असतो. आणि हे दाखवताना परत एकदा सांगते की त्या आईला आम्ही जगवण्याचा प्रयत्न करतो. विशेष मुलाची विशेष आई जगली पाहिजे. ती जगल्याशिवाय मात्र ते विशेष मुलांना काहीच होणार नाही. आणि मग हे करताना ज्यावेळी म्हणतात ना, मग तो एक छोटासा टर्निंग पॉइंट यायचा होता थांबण्यासाठीचा. तर तो तिसरा अनुभव होता आयुष्यातला. माणूस म्हणतात ना, स्त्री कधी खचती किंवा कधी प्रेरणेने उभी राहते, जेव्हा तिच्या जवळच्या माणसांकडून तिला एकतर खूप मोठी ताकद भेटते किंवा तिला खूप मोठा एक आघात भेटतो. आकांक्षा खुशीतून माझा तो आघात होता. आणि नंतरचा दुसरा आघात जो होता 2017चा, की मी जसं म्हणत होते, मला जी भीती होती का माझं कुटुंब कधीतरी सेपरेट होऊ शकतं, आणि ते 2017मध्ये झालं. बाळ स्पेशल असल्यामुळे माझ्या लाईफमध्ये तो प्रसंग आला आणि मी माझ्या मुलींना घेऊन सेपरेट झाले. मला त्यांच्यासाठी ते जगावं लागलं. त्यावेळी मी खरं सांगते, एक आई म्हणून मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते, कारण हे दुःख पचवणं सोपं नव्हतं. आणि त्यावेळी मला आकांक्षा आणि खुशीच्या वेळी जेवढं वाटलं नाही की आता मी जगू नये, त्यावेळी मला तेव्हा मात्र आता नक्की गॅरंटी झाली की आता मी 2 मुली घेऊन नाही जगू शकत आहे, नाही जगू शकणार आहे. आणि त्यावेळी मात्र मी माझ्या त्या एक म्हणतात ना, आतलं एक माणसाचा स्वतःचा एक डिप्रेशनचा तो एक प्रसंग असा असतो की त्यावेळी माणसाला ते होतं कुठेतरी. खरं ती गोष्ट कधी व्हायला नाही पाहिजे, कारण त्यासाठी तुम्ही स्वावलंबी ताकद व तुमच्यात ती प्रेरणा जागी झाली तर नक्कीच आपण त्या गोष्टींपासून बाजूला येतो. तर मला असं वाटतं 2017मध्ये मी त्या डिप्रेशनमध्ये गेले होते आणि नकळत माझ्याकडून त्याच गोष्टी घडल्या होत्या. मी झोपेच्या, माझ्या मिस्टरांचं माझ्या आयुष्यातून दुसरीकडे गेल्यानंतर मी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या आणि मृत्यूच्या दारात जाऊन उभी राहिले होते 2 मुलींना घेऊन. पण त्यावेळी मला कुणी जगवलं तर माझ्या आकांक्षांनी, माझ्या समीक्षांनी, माझ्या आईनी, माझ्या नातेवाईकांनी जवळच्या. आणि त्यावेळी जगवल्यानंतर त्यांनी, माझ्या विशेष मुलांनी मला जगवलं आणि त्यावेळी मला एक जाणीव करून दिली, इतकं सुंदर आयुष्य आहे ते छान जगता यायला पाहिजे. एवढ्या वर्ष इतकं छान जगले आणि त्यांनी केल्यानंतर मला त्यांच्या गोष्टीचा खूप छान आनंद वाटतो की त्यांनी ते केल्यामुळे माझ्यातली एक स्त्री कणखर झाली आज, जी तुमच्या समोर एवढ्या समोर येऊन छान बोलू शकते. त्या गोष्टीमुळे मी आकांक्षा फाउंडेशन इतकं छान चालू शकले. त्यांच्यामुळं मी कदाचित MSW केलंय आणि त्यांच्यामुळं मला ही जगण्याची प्रेरणा भेटली की मी एकटी स्त्री असताना मी कमकुवत होऊ शकत नाही. तुमच्यासारखी लोक जर बरोबर असतील, समोर सपोर्ट करणारी माणसं असतील तर कोणतीही आई कधीही खचणार नाही. आणि याचंही उदाहरण मला स्वतःला द्यावंसं वाटतं की मी कधी त्यानंतर खचले नाही. आजपर्यंत मी कधी डिप्रेशनमध्ये गेले नाही. ह्या कोविडच्या काळामध्ये खूप सारे पालक डिस्टर्ब झाले, कारण साहजिक आहे, मूल घरामध्ये असल्यानंतर त्यात सिंगल पॅरेंट्स असल्यावर किती अवघड गोष्ट असते. पण खरं सांगते, माझ्या कोरोनाच्या काळामध्ये मला माझ्या मुलींना खूप सारा वेळ देता आला. कुठेही मला असं वाटलं नाही की मी डिप्रेशनमध्ये जातीये, मला त्याचा त्रास होतोय, माझ्या मुलांवर त्याचा चुकीचा परिणाम झालाय. बिलकुल नाही. मी कोरोनाच्या सुट्टीमध्ये खरं सांगते, मी माझ्या मुलींना खूप वेळ देऊ शकले, खूप छान आनंदी आयुष्य जगू शकले.
त्याच्यामुळे हे जगताना येणाऱ्या अडचणीतून प्रत्येक वेळी आपण आपल्यासाठी जगताना आपल्याकडून समाजासाठी काहीतरी देणं लागतो, या भावनेतून जगलो तर नक्कीच त्याचा छानसा आपल्याला फायदा होईल आणि त्या पद्धतीनेच आपल्याला तो प्रवास करता येईल. तर असा हा आकांक्षाचा छोटासा प्रवास आहे, त्यामध्ये तुम्ही सर्वजण आहातच आहे. आता मी तुमचे काही जर प्रश्न असतील तर त्याला उत्तरही त्या पद्धतीने देण्याचा नक्कीच प्रयत्न करते. माझ्याकडून नकळतपणे सांगताना काही मुद्दे राहिले असतील तुम्ही नक्की विचारू शकता. तर आता एक भरपूर लोक तुम्ही जॉईन झाले, सगळ्यांचं खरं तर स्वागत करते माझ्या या संवादामध्ये. मी एक छान गप्पा मारते आता तुमच्याशी, त्याच्यामुळे नकळत काहीतरी विशेष काही गोष्टी राहिल्या असतील तर तुम्हाला काही प्रश्न असेल तुम्ही नक्की विचारू शकता. मला आता अरुण दादांचा एक प्रश्न आहे. दादा, आकांक्षा एज्युकेशन फाउंडेशन च्या भविष्यातील योजना काय आहेत, नक्की सांगावंसं वाटते. आकांक्षा फाउंडेशन हे विशेष मुलांसाठी चालू झालेली संस्था आहे. त्यामध्ये भविष्यकालीन एकच स्वप्न आहे की विशेष मुलांना ठेवणं सोपं पण मुलींना ठेवणं अवघड आहे. आज घरामध्येही माझी मुलगी सेक्युअर नाहीये तर बाहेर कशी सेक्युअर आहे. तर माझं स्वतःचं एक असं म्हणणं आहे की जर मला काही झालं तर माझ्या मागे माझ्या मुलांचं काय. प्रत्येक आईला हा एक प्रश्न असतो आणि त्याच प्रश्नाचा विचार करून मला त्यावेळी एक सुचलं की आकांक्षा फाउंडेशन ही फक्त मुलांचं डे केअर नसून एक रेसिडेन्शियल संस्था असेल जिथे विशेष मुलींनाच ऍडमिशन दिलं जाईल. ज्या मुलींना त्यांच्या पालकांना अगदी कोणतीही मनामध्ये शंका न ठेवता मोठ्या आत्मविश्वासाने ते तिथे आकांक्षामध्ये त्या मुलींना आणून सोडतील. त्यासाठी नक्कीच भविष्य काळामध्ये आपण मुलींचं रेसिडेन्शियल करण्याचं स्वप्न पाहतोय. दुसरी गोष्ट, आकांक्षाचं भविष्यकालीन उपक्रम, आता आकांक्षाला जागा आहे पण जागेसाठी बांधकाम पाहिजे. नक्कीच कोणी जर बांधकाम करून देणारी व्यक्ती भेटली तर आपण आकांक्षा फाउंडेशनचं ती इमारत उभी करू शकतो जिथे 30 विद्यार्थ्यांचे 60 विद्यार्थी होतील आणि ते छान जगू शकतील, आनंदाने मोकळे वातावरणात फुलपाखरासारखे बागू शकतील. तिसरं आकांक्षाचं विजन आहे, मी नेहमी सांगते माझ्या मागे माझ्या मुलांचं काय. तसंच आज समाजामध्ये वाढणारे मुलांचं वैवाहिक आयुष्यामध्ये आज कुठेतरी फॅमिली डिस्टर्ब होत चालली. आई वडिलांपासून मुलं लांब राहायला लागली ते आणि मग असे बरेच पालक आहे की त्यांना सांभाळायला कुणी नसतं. ती मुलं रस्त्याला आज बेरोजगार म्हणा किंवा भिक्षकारांचे प्रमाण वाढले. तर मला असं वाटतं असे वयोवृद्ध आजी आजोबा असतील तर त्यांना आकांक्षा फाउंडेशन नक्कीच छान सांभाळणार आहे. त्याचं नामकरण हे खुशीच्याच नावापासून होतंय. नक्कीच ते आनंदच असणार आहे तिथे. तर ज्यांना कोणी सांभाळत नाही, जे आई वडिलांवृद्ध दाम्पत्यांना तर किंवा आजी असो आजोबा असो तर त्यांना आकांक्षामध्ये सांभाळण्यासाठी आपल्याला एक वृद्धाश्रम चालू करायचे. त्यासाठी आपले आता प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी अभ्यास आणि सर्वे करतोय. एकदा ही इमारत झाली की तो प्रोजेक्टही आपला चालू होईल. पण जाताना सांगताना एक गोष्ट आवर्जून सांगेल प्रत्येकांना की खरंच आपण आपल्या आई वडिलांना सोडू नका. मी माझं भाग्य समजते की आज मला माझ्या आई वडिलांमुळे मीच तुमच्या सगळ्यांसमोर आहे. तर नक्कीच माझ्या आयुष्यात मी आहे तोपर्यंत नक्की माझ्या आई वडिलांना मी त्यांच्या सेवा करण्यात ती सक्षम होईल आणि सक्षम राहील. तर तुम्ही सर्वांनी आई वडिलांना कधी सोडून त्यांना ती वेळ येऊन देऊ नका. हा, जर एखाद्या ठिकाणी अशी काही कंडिशन असेल की मुलगा सांभाळायला नाही, मुलगी नाहीये, कोणीच नाही, तर त्या आई वडिलांना नक्कीच आपण छान सांभाळू शकतो. त्यावेळी नक्कीच वृद्धाश्रम हे सोयीस्कर होईल आणि म्हणून ते वृद्धाश्रम चालू करायचं आहे. तर असा हा आकांक्षाचा प्रवास आहे. अजून काही कोणाला जर शंका असेल आकांक्षाच्या प्रवासाबद्दल तर नक्कीच आपण त्याबद्दल बोलूयात. विशेष मुलांसाठी काम करताना कुठल्या गोष्टींचे समाधान वाटते, आपल्याला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल काही सांगा. विशेष मुलांसाठी काम करताना सगळ्यात मोठं समाधान हे वाटतं की माझ्यासारखी एक विशेष मुलांची विशेष आई तिथे आल्यानंतर मॅडम हे धरा सांभाळा आम्ही चाललो म्हणतात आणि संध्याकाळी येताना त्या आनंदाने त्या मुलाला घेऊन जातात आणि शाळेच्या कार्यक्रममध्ये त्या ज्यावेळी स्टेजवर येऊन सांगतात की आज आम्ही आमच्या मुलांना काही क्षणासाठी काही वेळेसाठी त्या संस्थेत ठेवून जाऊ शकतो विश्वासाने आणि आम्हाला खूप छान वाटतं. त्यावेळी त्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला समाधान वाटतं. ज्यावेळी माझं शाळेत येणारं मूल आज स्वार्थ निस्वार्थ भांडणं राग रोष हे सगळीकडे पाहायला भेटतं, पण जिथे पाहायचंय ते माझ्या मुलांकडे येऊन पहा ज्यांना भांडायचं कळत नाही, रागरोषवे कळत नाहीयेत. अशा मुलांमध्ये ज्याला आम्ही म्हणतो नाते शब्दांपलीकडचे. मी कधी शाळेमध्ये गेल्यानंतर माझं विशेष मूल मला पाहिल्यानंतर मोठे म्हणतो मॅडम इकडे ये, तू जेवली का, तू खाल्लं का. जे आज विचारण्यासाठी खरं तर आपण माणसं कमी पडतो. आज आपल्याला आपल्या ह्या मोबाईलच्या युगामध्ये आपल्या माणसाशी बोलायला वेळ भेटत नाही. त्यावेळी माझी मुलं मला विचारतात तू जेवलीस का, बरी आहे का. तर ते समाधान जे आहे ते मी तिथे अनुभवतीये. आणि तिसरं समाधान सगळ्यात महत्वाचं आहे
की जे काम मी करते त्याच्याबद्दल मला 100% स्वतःच एक नक्कीच छान अनुभव आहे आणि त्यातून मी चांगलं काही शिकली. ज्या अनुभव कदाचित ते अनुभव कठीण असतील, कठोर असतील, परंतु त्या अनुभवातून मला जे शिकायला भेटलं ते खूप छान होतं. मी आभार मानेल त्या सर्वजणांचे ज्यांनी ज्यांनी मला ते अनुभव दिले त्या प्रवासामध्ये. त्या लोकांचे मी आभार मानते की ज्यांच्यामुळे मला आज इतकं छान आणि समाधानी वाटते. मी माझ्या मुलांसाठी छान जगू शकते. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल काही सांगाल का? पुरस्कार हा तर खरं तर घेताना एक मनाची भीती असते, कारण ती कामाची जबाबदारी असते, कौतुकाचा एक भाग असतो. पण म्हणतात ना, पुरस्कार घेताना खूप वाहवत जाऊ नये. वाहवत गेलं तर कदाचित कामाकडे दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळं आकांक्षाकडे आतापर्यंत जे जे पुरस्कार भेटले ते प्रेरणादायी पुरस्कार म्हणून आम्ही पाहिले. जे आकांक्षा फाउंडेशनच्या मुलांचे पुरस्कार आहे असं मी म्हणते. आकांक्षाच्या फाउंडेशनसाठी भेटलेले पुरस्कार, ते माझ्यासारखे एक आईचा पुरस्कार नाहीये. त्याच्यामुळे हा पुरस्कार मी माझ्या शाळेला समर्पित करेन. त्या पुरस्कारामध्ये मला आठवतं एक पहिला माझ्या आयुष्याचा तो पुरस्कार होता बारामतीचा ऍग्री फाउंडेशनचा. तर तो मला आदर्श माता म्हणून पुरस्कार भेटला होता. एकीकडे माझं डिवोर्स झालं होतं आणि एकीकडे मला आदर्श माता पुरस्कार भेटला होता. त्यावेळी मला असं वाटलं एक आई म्हणून नक्कीच मी 100% यशस्वी होण्यासाठी मला कुठेतरी एक उभारी भेटली आहे आणि नक्कीच तो पुरस्कार प्रेरणादायी होता. त्यानंतर मला मुक्तांगणचा पुरस्कार भेटला पुण्यामध्ये व्यसनमुक्ती केंद्रावरचा. डॉक्टर अनिल बाबा अवचट होते, डॉक्टर आनंद नाडकर्णी होते, सर होते. अशा चांगल्या व्यक्तिमत्व लोक मुक्ताताई पुणतांबेकर होत्या, तर त्यांच्याकडून तो भेटलेला तो पुरस्कार होता. तोही जगण्याची प्रेरणा देणार होता. कोमल न्यू लाईफ फाउंडेशनमध्ये जी मुलगी अवयदानासाठी महाराष्ट्रभर चळवळ करत होती, तिने खूप महाराष्ट्रभर काम केलं होतं आणि स्वतःचं अवयदान म्हणजे तिच्याकडून एक गोष्ट जगण्यासारखी होती. ज्यावेळी तिला कळलं होतं की माझं आयुष्य कमी आहे आणि मी जगू शकणार नाहीये, आणि त्यावेळी तिला हार्ट लंग्स ट्रान्सप्लांट केलं होतं आणि तिचं आयुष्य 2 ते 3 वर्षांचं असतानाही ती इतकी आनंदाने जगत होती. लोकांना अवयदानासाठी ती जागृत करत होती. अशा खूप सारे लोक होते की त्यांना अवयदानासाठी तिने मदत केली होती. आज ती कोमल आपल्यामध्ये नाहीये खरं तर, पण तिने दिलेला तो पुरस्कार जो होता तो माझ्यासारख्या आईला खूप प्रेरणादायी होता. तिच्यामुळे मला छान जगता आलं. तर असे खूप सारे पुरस्कार आकांक्षाला भेटले. ते भरपूर सारे पुरस्कार ज्यांनी ज्यांनी दिले त्यांना मी नक्कीच आनंदाने सांगू इच्छिते की तुम्ही दिलेल्या पुरस्कारांमुळे नक्कीच मी अजून उभारी घेतली. माझ्यातली आई अजून जागी होऊन छान काम करू शकते. दुसरा प्रश्न आहे, समाज विशेष मुलांसाठी कसे योगदान देऊ शकतो? विशेष मुलांसाठी समाजात अजून जाणीव निर्माण होण्यासाठी काय करता येईल? बरोबर आहे. आता कुठे आकांक्षाच्या त्या विशेष मुलांकडे पाहिल्यानंतर समाजामध्ये लोकांना आता कळायला लागली की विशेष मुलं म्हणजे काय असतं, की जे समाजामधला एक घटक आहेत आणि त्यांना समाजासारखं राहता आलं पाहिजे. पण मी आता ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते मला, की जर समाजामध्ये जर विशेष मूल असेल तर तुम्ही योगदान काय देणार आहे? आपल्या शेजारी जर एखादं मूल पाहिलं तरी आपण पटकन त्याला ओरडतो, रागवतो विशेष मूल पाहिल्यानंतर. तर एक गोष्ट मी नक्की सांगतो, पहिलं एक पाऊल असं टाका की त्या मुलाकडे तुम्ही चांगल्या विचारांनी पहा, चांगल्या विचारांनी पहा, चांगल्या गोष्टींनी पहा, की जेणेकरून त्या मुलांना तुम्ही स्वीकारलं तर कदाचित त्या मुलांच्या आईला तुमच्यामध्ये मुलांना घेऊन येताना आनंद वाटेल. दुसरी गोष्ट, ज्यावेळी एखाद्या कार्यक्रमामध्ये ती मुलं येतात त्यावेळी तुम्ही त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू नका. ती सर्वसामान्यांसारखीच आहेत ह्या नजरेने तुम्ही बघा. त्या आईकडे वेगळ्या भावनेने बघू नका. त्या आईला तुम्ही सिंपती देऊ नका. मी नेहमी सांगते, माझ्यासारख्या आईला तुम्ही दयेची भीक नका दाखवू. तुम्ही आम्हाला जगण्यासाठी ताकद द्या, आमची प्रेरणा आमच्या सोबत बरोबर राहा. पण बाई तुझ्या नशिबात कसं, बाई तुझं कसं होईल हे कधी म्हणू नका, कारण त्या आई तिथे नक्कीच कमजोर होत असती. तर नक्कीच त्यासाठी आपण समाजातून एक प्रयत्न करूयात. आणि दुसरी गोष्ट, समाजामध्ये जितकी ह्या विशेष मुलांसाठी जनजागृती करता येईल. बाळ जन्माला आल्यानंतर पहिलं त्याचा स्वीकार करा. ज्या कोणी घरामध्ये असेल त्या कुटुंबाने त्याचा स्वीकार करा. तो पूर्ण दोष त्या स्त्रीवर न टाकता ती एक कुटुंबाची जबाबदारी आहे असं म्हणून त्या बाळाकडे बघा आणि त्याला डेव्हलप करण्यासाठी मदत करा. त्या आईला तुम्ही सपोर्ट करा. ती आई 100% त्या मुलासाठी पुढे 2 पावलं टाकू शकते. त्या कुटुंबाने त्याचा स्वीकार केल्यानंतर खरं तर त्या आनंदी वातावरण मुलाची जी ग्रोथ होईल ती 100% त्याला स्वावलंबी आयुष्य जगायला नक्कीच प्रेरणादायी ठरेल. दुसरी गोष्ट, समाजाने स्वीकारताना, कुटुंबाने ज्यावेळी स्वीकारतात त्यावेळी मी विशेष मुलाच्या विशेष आईला सांगेन की तुम्हीही माझं मूल स्पेशल चाइल्ड आहे आणि त्याच्यासाठी त्याला विशेष शाळेची गरज आहे, त्यासाठी त्याला शिकवलंच पाहिजे ही जाणीव मनामध्ये ठेवून त्याला त्या संस्थेपर्यंत घेऊन जा. नक्कीच मुलांमध्ये प्रगती होईल. दुसरी गोष्ट, विशेष मुलांसाठी समाज अजून जाणीव निर्माण करण्यासाठी काय होईल?
समाजामध्ये खूप छान जाणीव होत चालली आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण आता हे लाईव्ह बघताय. नक्कीच मला असं वाटतं की आपण आपल्यातून म्हणतात नाही, एक झाड लावलं की दुसरं झाड ते दुसरीकडे त्याला फळं फुलं येतात आणि ते दुसरीकडे हे होतं. तसंच आपण जर तुम्ही आता हे काही जे ऐकले त्याच पद्धतीने जर तुम्ही समाजामध्ये वावरताना जिथे जिथे तुम्ही जासाल तिथे तिथे ह्या मुलांबद्दल तुम्ही जर नक्कीच काही गोष्टी बोललात, नक्कीच काही गोष्टी सांगितल्या, तर नक्कीच समाजामध्ये या मुलांचा छानसा स्वीकार होईल, छान स्वीकारला जाईल, समाज त्यांच्याकडे पॉझिटिव्हली बघेल आणि ह्या मुलांना समाजामध्ये जगता येईल आणि तुम्ही त्यांना छान आनंदाने जगून देऊ शकाल. असं छानसा हा आकांक्षाचा प्रवास आहे. मला असं वाटतं बऱ्यापैकी बऱ्याचशा प्रश्नांचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलाय. तरी अजून कोणाला काही अपेक्षित असेल, काही विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता. खरं तर खूप छान प्रतिक्रिया आल्या सर्वांनी, पण एक आई बोलायला लागली की त्या आईकडे खूप सारं काही असतं आणि त्यामुळे प्रत्येकाच्या प्रतिक्रियांना कदाचित उत्तर देताना मागे पुढे थोडंसं झालं असेल. थोडंसं दिलगिरी व्यक्त करते, पण नक्कीच प्रयत्न आहे. आणि मला तर आज असं छान वाटते की ते मग खरं तर पहिल्यांदा एकदम फेसबुक चॅनलमध्ये बेधडक लाईव्ह होतं आणि बेधडक महाराष्ट्रामध्ये तर बेधडक बोलायचे असं पण होतं. पण ते बेधडक बोलताना काही गोष्टींचं भान ठेवून सोशल गोष्टींमध्ये वावरताना आपल्याला त्या गोष्टींच्या काही गोष्टी मर्यादा असतात त्या कळून आपण त्या जर नक्कीच पुढे समाजापर्यंत पोहोचवल्या तर त्या नक्कीच छान पोहोचल्या जातील. थँक्यू सो मच अरुणदादा वाळूंज. तुमच्यामुळे खरं तर आज मी लाईव्ह येऊ शकले पहिल्यांदा आणि मला तुमच्या सर्वांशी छान संवाद साधता आलाय. तर मला असं वाटतं तर आपण जर कोणाचे काही प्रश्न असतील तर 1-2 मिनिटं थांबूयात, नाही तर आपण संवाद आपला थांबूयात. तर मला असं वाटते बऱ्यापैकी सगळ्यांना कदाचित माझा संवाद छानपैकी समजला असेल. जर कोणाला काही प्रश्न असतील, कधी कोणत्या विशेष मुलांच्या आईला जर काही विचारायचं असेल तर माझा नंबरही आमच्या आकांक्षाचं पेज आहे त्याच्यावरती नंबर आहे माझा आकांक्षा फाउंडेशनचं, त्याच्यावरती माझा नंबर भेटेल तुम्हाला. नक्कीच तुम्ही त्या नंबरवरून माझ्याशी संवाद साधू शकता, काही प्रश्न असतील तर विचारू शकता, विशेष मुलांच्या काही अडचणी असेल तर नक्कीच तुम्ही हे करू शकता. जाता जाता एक सगळ्यांना मात्र आवर्जून सांगू इच्छिते की आपण सगळेजण खूप छान आयुष्य, आनंदी आयुष्य जगत असतो. हे आनंद घेताना माणूस म्हणतात ना, दुःख कधी कोणाला वाटता येत नाही, सुख सगळ्यांना वाटता येतं. त्याच्यामुळं आयुष्यामध्ये काय द्यायचं असेल तर नक्कीच आपण आपल्या आयुष्यातलं एक छोटंसं सुख असतं, आपलं स्माईल असतं, आपलं एक पॉझिटिव्ह एनर्जी असते, ती आपण नक्कीच ह्या मुलांसाठी द्या. समाजामध्ये त्यांचा स्वीकार करा, त्यांना छान जगू द्यात आणि नक्कीच येणारी पिढी अशी छान सुसंस्कृत असेल की त्या मुलांनाही, नॉर्मल मुलांमध्ये या मुलांना घेऊन जात जा, त्यांच्यामध्ये राहू द्यात. तर अशा पद्धतीने आपण हे छानसं हे आकांक्षा फाउंडेशनमधील मुलांसारखं हे छानसं रोपटं असं सर्वजण फुलूयात. तर तुम्ही सर्वांनी व्यवस्थित माझ्या संवादाला छानशा प्रतिक्रिया दिल्यात. नक्कीच मी माझ्यापरीने प्रयत्न केलाय. तर आपण आता थांबूयात. धन्यवाद सर्वांचे. बेधडक महाराष्ट्र. थँक्यू, तुमच्यामुळे हा संवाद साधला.